परमेश्वर का नाम का महिमा हो। നമ്മുടെ ഈ ദിവസങ്ങളിലൊക്കെയും ദൈവജ്ഞാനത്തെ കുറിച്ചാണ് കേട്ടുകൊണ്ടിരുന്നത്. हम इन दिनों में परमेश्वर के ज्ञान के विषय में हम सुनते आ रहे थे। ഈ ജ്ഞാനം ആണ് നമ്മളെ ഈ ലോകത്തിൽ നിന്ന് ഓരോ ദിവസവും രക്ഷിച്ച് സ്വർഗീയ മണ്ഡലത്തിലേക്ക് എത്തിക്കുന്നു. और ये ज्ञानी है जो हमें बचाता है, संभालता है और प्रतिदिन हमें स्वर्गीय स्तर में हमें उठाकर चलाता है। അല്ലെ, നമ്മൾ കണ്ടു സഭാപ്രസംഗയിൽ നമ്മൾ കണ്ടു ഒരു 1000 പുരുഷന്മാരിൽ നോക്കിയപ്പോൾ 1000 പുരുഷന്മാരെ കണ്ടു, പക്ഷെ ഒരു സ്ത്രീയെ ജ്ഞാനിയായി കണ്ടില്ലെന്ന് കണ്ടു. सभा उपदेश में हमने पढ़ते समय में हमने देखा कि बहुत से पुरुषों ने देखा लेकिन एक भी बुद्धिमान स्त्री को नहीं देखा। സദൃശ്യം 14-ാം അധ്യായത്തിൽ നമ്മൾ കണ്ടു ഒരു സ്ത്രീ അവളുടെ ജ്ഞാനം കൊണ്ട് അവളൊരു വീട് പണിയുന്നതായിട്ട് കണ്ടു. लेकिन फिर हम नीति वचन में हमने प्रोवर्ब्स में हमने पढ़ा कि एक स्त्री है जो बुद्धि से अपना भवन बनाती है। അതിന്റെ 9-ാം വാക്യത്തിൽ ഒരു വാക്യം കൂടെ വായിക്കുന്നു. സദൃശ്യം 9-ൽ ജ്ഞാനമായവൾ തനിക്കൊരു വീട് പണിയുന്ന അതിന് 7 തൂൺ തീർത്തു എന്ന് കാണും. 9-ന്റെ 2. ओके, 9-1. प्रोवर्ब्स का पुस्तक 9 का 1 में पढ़ेंगे। बुद्धि ने अपना घर बनाया, हाँ और उसके सातों खंभे गड़े हुए हैं। हाँ, सातों खंबे गड़े हुए हैं। ഈ 7 തൂണ്, हाँ, सातों खंबे खड़े हुए हैं, गड़े हुए हैं। ഈ 7 തൂണ് എന്തിനാ കാണിക്കുന്നത്? സഭയുടെ പെർഫെക്റ്റ് ആയ അടിസ്ഥാനത്തെയാണ് കാണിക്കുന്നത്. तो ये जो खंबे जो गड़े हुए हैं, जो 7 संख्या जो है जो खड़े हैं, यानी कि प्रभु कलीसिया का जो स्थिर है, ये जो सिद्ध बातें हैं, उस सिद्ध बात पर उस बात पर वो स्थिर खड़ी है। കാരണം അത് ഒരു കുറവുമില്ലാതെ സഭയെ കറയും ചുളുക്കവും വാട്ടവും മാലിന്യവും ഒന്നുമില്ലാതെ ദൈവം തേജസ്സോടെ നിർത്തുന്ന ഒരു ദിവസമുണ്ട്. അതാണ് ഇവിടെ കാണിക്കുന്നത്. यानी कि क्या परमेश्वर प्रभु यीशु मसीह एक दिन कलीसिया को निष्कलंक रीति से कोई भी दाग चुरी, उसमें कोई भी कमी घटी नहीं होने के रूप में पूर्णता से एक दिन उसको सबके सामने खड़ा करने का वो दिन है। उस दिन के विषय में यहाँ पर कहा है कि उसको खड़ा है करके। ഈ സ്ത്രീയെ കണ്ടപ്പോഴാണ്, അതായത് നമ്മൾ മത്തായിയുടെ സുവിശേഷം 13-ാം അധ്യായത്തിൽ ഒരു വ്യാപാരിയെ കുറിച്ച് നമ്മൾ കാണുന്നു. इस स्त्री के बारे में जब पढ़ते समय में हम मत्ती का पुस्तक 13 अध्याय में एक व्यापारी को आप देखते हैं। 45-ാം വാക്യത്തിൽ उसका 45 में फिर स्वर्ग का राज्य एक व्यापारी के समान है जो अच्छे मोतियों की खोज में था। जब उसे एक बहुमूल्य मोती मिला तो उसने जाकर अपना सब कुछ बेच डाला और उसे मोल ले लिया। അത് ആ വ്യാപാരി എന്ത് ചെയ്ത് തനിക്കുള്ളതൊക്കെയും വിറ്റിട്ട് ആ മുത്ത് ഉള്ള വയൽ വാങ്ങി. तो यहाँ पर ये व्यापारी ने क्या किया, जब उसने एक बहुत बड़ा धन को देखा, वो मोती को देखा, उसने अपना सब कुछ बेच डालकर वो जमीन को खरीद लिया। ഈ മുത്താണ് ഈ സ്ത്രീയായി കാണിക്കുന്നത്. वो സഭ हाँ, ഈ ഭൂമിയിൽ. यानी कि वो मोती क्या दिखाता, जमीन में है गड़ा हुआ, मतलब क्या वो मोती वो स्त्री को दर्शाता है, यानी कि कलीसिया को दर्शाता है। നാം തിരുവചനത്തിൽ വായിക്കുന്നു, അവൻ ദൈവമായിരിക്കെ സകല അധികാരവും സകലത്തെയും ഭരിക്കുകയും ദൂതന്മാരുടെ സേവയും ദൈവത്തിന്റെ മാർവിടവും വിട്ട് അവൻ ഈ ഭൂമിയിലേക്ക് താണു വരാൻ കാരണമായത് ഈ നിധി കണ്ടുകൊണ്ടാണ്. तो हम क्या देखते हैं, प्रभु यीशु मसीह, ये व्यापारी कौन है? प्रभु यीशु मसीह है जो बहुत धनी था। उसने परमेश्वर के गोद में बैठा हुआ था, स्वर्ग का सारा सिंहासन अधिकार सब उसको था, सब स्वर्गदूत लोग उसका सेवा करते थे, आराधना करते थे। वो सब बातें छोड़कर वो दाम देकर प्रभु आया दुनिया में, वो मोती यानी कि कलीसिया को पाने के लिए, खरीदने के लिए। ഇതിലേക്കാണ് നമ്മളെ അവൻ തെരഞ്ഞെടുത്തത്. इस विषय के लिए प्रभु ने हमको चुना है। ഇനി നമ്മളെ ഇതിലേക്ക് എന്താക്കി തീർക്കുന്നു എന്ന് 1 കൊരിന്ത്യർ 3:16 നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ, और फिर पहला कोरिन्थियर 3:16 में जब हम पढ़ते समय में किस बात के लिए हमें बदल देता है या किसके लिए हमें चुना है करके वो बात को हम देखते हैं। क्या तुम नहीं जानते कि तुम परमेश्वर का मंदिर हो और परमेश्वर का आत्मा तुम में वास करता है? 17 17 में यदि कोई परमेश्वर के मंदिर को नष्ट करेगा तो परमेश्वर उसे नष्ट करेगा, क्योंकि परमेश्वर का मंदिर पवित्र है और वो तुम हो। നമ്മള് സദൃശ്യം 14-ൽ നമ്മൾ കണ്ട് ജ്ഞാനിയായവൾ ഭവനം പണിയുന്നു, ഭോഷത്വമുള്ളവൾ അത് ഇടിച്ചു കളയുന്നു എന്നുണ്ട്. हम लोग नीतिमान का प्रोवर्ब्स का पुस्तक उसका 14 अध्याय में पढ़ते समय में बुद्धिमान स्त्री कौन है जो भवन बनाती है और मूर्ख कौन है जो घर को तोड़ देता है।
ഇവിടെ നിങ്ങൾ ദൈവത്തിന്റെ മന്ദിരമെന്നും ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് നിങ്ങളിൽ വസിക്കുന്നുവെന്ന് നിങ്ങൾ അറിയുന്നില്ലയോ? अभी अपने कोरिन्थियों में हमने क्या पढ़ा? क्या तुम नहीं जानते कि तुम परमेश्वर के मंदिर हो और परमेश्वर का आत्मा तुम में निवास करता है? ദൈവത്തിന്റെ മന്ദിരം നശിപ്പിക്കുന്നവനെ ദൈവം നശിപ്പിക്കും. और जो परमेश्वर का मंदिर को नाश करेगा, परमेश्वर उसे नाश करेगा, ദൈവത്തിന്റെ മന്ദിരം വിശുദ്ധമല്ലോ. क्योंकि परमेश्वर का मंदिर पवित्र है. അപ്പൊ വിശുദ്ധമായ ദൈവത്തിന്റെ മന്ദിരമായി ദൈവം നമ്മെ തെരഞ്ഞെടുത്തെങ്കിൽ അവനൊരു വില കൊടുത്തിട്ടാണ് നമ്മളെ തെരഞ്ഞെടുത്തത്. तो जब परमेश्वर ने जब हमें पवित्र रूप में वो मंदिर को जब उसने स्थापना किया है, वो किस आधार पर है? मूल दाम देकर, कुछ दाम देकर खरीद कर उसने वो कलीसिया को, मंदिर को बनाया है. 2 കൊരിന്ത്യർ 6-ാം അധ്യായത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നു. അതായത് നിങ്ങളെ വിലയ്ക്ക് ദൈവത്തിന്റെ ദാനമായി നിങ്ങളെ വിലയ്ക്ക് വാങ്ങിയിരിക്കുക. दूसरा कोरिन्थियों 6 में जब पढ़ते समय में तुम्हें पहला पहला कोरिन्थियों 6 में ही तुम्हें मूल दाम देकर खरीदा गया है. 6 का 19. क्या तुम नहीं जानते कि तुम्हारी देह पवित्र आत्मा का मंदिर है, उसका 20 पढ़ना. क्योंकि दाम देकर मोल लिए गए हाँ, हो. क्योंकि दाम देकर मोल लिए गए हो. ദൈവത്തിന്റെ ദാനമായി നിങ്ങളിൽ ഇരിക്കുന്ന പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ മന്ദിരമാകുന്നു നിങ്ങൾ. और तुम लोग कौन हो? पवित्र आत्मा जो परमेश्वर का दान है वो तुम्हारे अंदर है. നിങ്ങളെ വിലയ്ക്ക് വാങ്ങിയിരിക്കുക. और तुम्हें मूल दाम देकर खरीदा गए हो. നിങ്ങൾ ഇനി നിങ്ങൾക്കുള്ളവരല്ല. अभी तुम लोग खुद के नहीं हो. തന്നെയുമല്ല, उतना ही नहीं, നിങ്ങളുടെ ശരീരം നിങ്ങൾക്കുള്ളതാണ്. अभी ये जो देह है, जिस शरीर जिस देह में हम जी रहे हैं, वो भी हमारा खुद का नहीं है. കാരണം നമ്മുടെ ആത്മാവ്, പ്രാണൻ, ശരീരം ഇത് മൂന്ന് ദൈവം വിലയ്ക്ക് വാങ്ങിയതാണ്. क्योंकि हमारा आत्मा, हमारा प्राण और हमारा देह, ये तीनों बातों को प्रभु दाम देकर खरीदा है. ഒരാള് നമ്മളെ പഴയ നിയമത്തിൽ നാം കാണുന്നു, ഒരു യജമാനൻ ഒരു ദാസനെ വിലയ്ക്ക് വാങ്ങിയാൽ ഇനി ആ ദാസന് സ്വന്തമായി ഒന്നും ചെയ്യാൻ കഴിയത്തില്ല. हम पुराने नियम में हम देखते समय में जब गुलामों को खरीदते समय में उधर क्या करता है? मालिक जब उस गुलाम को खरीद लेता है, खरीदने के बाद फिर वो गुलाम का खुद का मर्जी का कुछ भी नहीं रहता, वो खुद से कुछ नहीं कर सकता. ആ വിലയ്ക്ക് വാങ്ങിയ യജമാനൻ അതെ അവനെ വില കൊടുത്ത് നല്ല വില കൊടുത്ത് വാങ്ങിയിട്ട് അവൻ ഈ വീട്ടിൽ വന്നിട്ട് അവന്റെ ഇഷ്ടത്തിന്, അവന്റെ ജഡത്തിന്റെ ആസ്വാദനത്തിന് സിനിമ കാണാൻ പോവുക, അവൻ കളിക്കാൻ പോവുക, അവന്റെ ഇഷ്ടത്തിന് വേണ്ടിയിട്ട് ഓരോ പ്രവൃത്തി ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുക, യജമാനു വേണ്ടി ഒന്നും ചെയ്യും. तो अभी ये मालिक ने दाम देकर गुलाम को खरीद के लाया, लेकिन गुलाम घर पर आकर क्या करता है? वो अपना शारीरिक अभिलाषा के पीछे चले जाता है, अपना मोह और भूख विलास को पूरा करने जाता है, सिनेमा देखने जाता है, खेलने जाता है, मस्ती करने जाता है, संसार का मोह में चले जाता है. मालिक के काम के लिए कुछ भी फायदे के लिए नहीं हो पा रहा. ആ യജമാനൻ ഇഷ്ടപ്പെടും. ऐसा रहेगा तो मालिक को अच्छा लगेगा क्या? വളരെ വിലപ്പെട്ട വില കൊടുത്താണ്. അതായത് ആ വില എത്രയാണെന്ന് നമുക്ക് ആർക്കും ചിന്തിക്കാൻ കഴിയത്തില്ല. तो वो जब दाम देते समय में वो दाम कोई साधारण दाम नहीं है, बहुत मूल्यवान है. वो उसका मूल्य हम नहीं लगा सकते, उसका मूल्य का आकार कितना है हम समझ नहीं सकते, उतना मूल्य है वो दाम में. യെശയ്യാവ് അത് പറയുമ്പോൾ, ക്രിസ്തുവിന്റെ വിലയെ കുറിച്ച് പറയുമ്പോൾ, നിന്നെ വിലപ്പെട്ടവനായി ഞാൻ കാണുന്നു എന്നേ പറയുന്നുള്ളൂ, എത്ര വിലയാണെന്നൊന്നും പറയുന്നില്ല. वहाँ पर यशायाह का पुस्तक में पढ़ते समय में प्रभु वहाँ पर कहता है कि तुम लोग बहुत मूल्यवान हो, तुम लोग बहुत कीमती हो. वो कीमती का भाव कितना है वो बोला नहीं, लेकिन इतना बोला है तुम लोग कीमती हो करके. പക്ഷേ ഇത്ര പരിജ്ഞാനമുള്ള, ന്യായപ്രമാണം കയ്യിലുള്ള, പൗരോഹിത്യമുള്ള ഈ പുരോഹിതന്മാരും ശാസ്ത്രിമാരും പരീശന്മാരും കർത്താവിനിട്ട വില എത്രയായിരുന്നു? लेकिन ये जो निर्बुद्धि मनुष्य यानी कि इस्राएली लोग, खास रूप में वो याजक लोग और फरीसी लोग और सदुकी लोगों ने, इन लोगों ने यीशु के ऊपर कितना दाम लगाया? 30 വെള്ളിക്കാശ്, വെറും 500 രൂപ. खाली यानी खाली 30 सिक्के, यानी कि अभी हमारे हिसाब का भाव देखा तो 500 रुपए. അല്ല, ഇത്രയാണ് ദൈവത്തിന് കൊടുത്ത വില. बोले उतना ही वो लोग ने प्रभु को भाव दिया, उतना ही कीमत दिया उनको. ദൈവം ഒരു മനുഷ്യന് കൽപ്പിച്ച വില എത്ര? लेकिन परमेश्वर ने मनुष्य को दाम कितना दिया? ഒരു മനുഷ്യൻ. एक मनुष्य को. ഈ ലോകം മുഴുവൻ ഒരു ത്രാസ വെച്ചാലും, ഒരു മനുഷ്യനെ അപ്പുറത്തെ ത്രാസി വെച്ചാലും ഈ മനുഷ്യൻ നിൽക്കുന്നത് താങ്ങും. അത്ര വിലയാണ് മനുഷ്യനെ ദൈവം കൽപ്പിച്ചത്. പക്ഷേ സകലത്തെ സൃഷ്ടിച്ച ദൈവത്തിന് മനുഷ്യന് കൊടുത്ത വില വെറും 30 വെള്ളിക്കാശ്. अगर हम लोग तराजू में एक मनुष्य को रखे और दूसरा तराजू में पूरा दुनिया को ही अगर रख ले, वो तो और तराजू में कौन जाएगा? वो मनुष्य का दाम
नीचे गिरे, क्योंकि वो मनुष्य उतना महंगा मूल्यवान है। लेकिन ये मनुष्य जो सारा सृष्टि करता, भूमि को बनाने वाला, ये परमेश्वर प्रभु यीशु मसीह को कितना दाम दिया। ദൈവം തന്റെ പുത്രനെ വില കൽപ്പിക്കുന്നത് പോലെ സഭ അവന് വില കൽപ്പിക്കണമെന്നാണ് ദൈവം നമ്മെ കുറിച്ച് ആഗ്രഹിക്കുന്നത്. लेकिन अभी परमेश्वर ने एक आग्रह रखा है, जिस तरह परमेश्वर अपना पुत्र प्रभु यीशु मसीह को मूल्यवान समझता है, वही मूल्य वही रीति का इज्जत कलीसिया भी प्रभु को देना चाहिए। ये प्रभु का बहुत बड़ा आग्रह है। കാരണം വിലപ്പെട്ടവനെ കൊടുത്ത്, അപ്പൊ ഇത്രയും വിലപ്പെട്ടവനെ കൊടുത്ത് വിലയ്ക്ക് വാങ്ങിയ ഈ സഭയെ ദൈവം കാണുന്ന വില എത്ര? तो जरा सोचो, स्वर्ग में जो सबसे ज्यादा मूल्यवान, परमेश्वर के नजर में सबसे ज्यादा मूल्यवान स्वर्ग में प्रभु यीशु मसीह है। तो ये सबसे ज्यादा मूल्यवान प्रभु यीशु मसीह को पिता परमेश्वर ने हमें दाम देकर खरीदा है। तो ऐसा है तो फिर कलीसिया का दाम कितना रहेगा फिर? കാരണം കൊലോസ്യ ലേഖനത്തിൽ പറയുന്നു, മഹത്വത്തിന്റെ പ്രത്യാശ ഈ ക്രിസ്തു എവിടെയാ? നിങ്ങളിൽ. मैं कोलोस्यों का पुस्तक में पढ़ते हैं कि महिमा से भरा हुआ जो मसीह है अभी कहां पर है? अभी हम में है। നമ്മൾ 1 കോടി രൂപ നമുക്ക് ബാങ്കിൽ നിന്ന് എടുത്തിട്ട് നമ്മൾ 1 കോടി രൂപ നമ്മുടെ കൈ വെച്ചോണ്ട് നമ്മൾ ഉദാസീനതയോടെ ഈ കളിച്ചും ചിരിച്ചും അങ്ങനെ നമ്മൾ ഈ വഴിയെ ഞാൻ നടന്നു പോകും. हमारे जरा सोच, हम लोग बैंक में जाकर हमारा अकाउंट से 1 करोड़ रुपया लिया और अपने पॉकेट में रखा, और हम लोग फिर एकदम क्या निराशा से या दुखी होकर या फिर बिना सावधानी बरके हुए हंसते खेलते ऐसा एकदम आराम से हम लोग मार्केट में या बीच बाजार में चलकर जाएंगे क्या? കാരണം എപ്പോഴും ആ രൂപ ആരെങ്കിലും പോക്കറ്റ് അടിക്കുന്നുണ്ടോ, നമ്മുടെ കയ്യിൽ നിന്ന് നഷ്ടപ്പെടുന്നുണ്ടോ, നമ്മൾ വളരെ ജാഗ്രതയുള്ളവരായിരിക്കും. हम लोग तो उल्टा ज्यादा सतर्क रहेंगे, एकदम जागरूक रहेंगे, ध्यान से देखेंगे कोई मेरा नजदीक आ रहा है क्या, मेरा पैसा है कि नहीं करके एकदम सतर्क रहेंगे। ഇത്ര വിലപ്പെട്ടവനായ ഈ ക്രിസ്തു നമ്മളിൽ വസിക്കുമ്പോൾ നമ്മൾ എത്ര ജാഗ്രതയാണ് നമുക്കുള്ളത്. നമ്മൾ വെറും ഉദാസീനതയോടെ അല്ലേ നമ്മുടെ ജീവിതം. लेकिन उससे भी ज्यादा, 1 करोड़ से भी ज्यादा मूल्यवान प्रभु यीशु मसीह, महिमा का परमेश्वर का महिमा प्रभु यीशु मसीह आज हमारे अंदर है। इतना मूल्यवान व्यक्ति प्रभु यीशु मसीह हमारे अंदर होने के बाद हम उनको कितना दाम देते हैं? क्या हम लोग अभी भी निराश और दुख से ही हम लोग चलते हैं ना? हमारे पास एक मूल्यवान व्यक्ति हमारे अंदर जीरा करके वो सोच में हम चलते हैं क्या? നമ്മളെ അവൻ ഇത്ര വില കൊടുത്ത് വാങ്ങിയെന്നുള്ളത് നമ്മൾ നമ്മുടെ ഇഷ്ടത്തിന് വേണ്ടി ജീവിക്കാനല്ല. നമ്മളെ വിലയ്ക്ക് വാങ്ങിയവന്റെ ഇഷ്ടത്തിന് വേണ്ടി ജീവിക്കാൻ വേണ്ടി. क्योंकि मालिक ने जब कोई व्यक्ति जब मालिक ने खरीदने के लिए जब इच्छा रखा, बहुत मूल्य बहुत ज्यादा दाम देकर कीमती चीज खरीदते समय में वो चीज जो हम है, हमें अपना मन मर्जी से जीने के लिए नहीं है, बल्कि जिसने हमें खरीदा है उनका इच्छा के अनुसार जीने के लिए है। ലേഖനം 4-ാം അധ്യായത്തിൽ നമ്മൾ കാണുമ്പോൾ അവന്റെ അതായത് അതിന്റെ 1-ാം വാക്യം, एफेसियों का पुस्तक 4:1 में हम पढ़ते हैं, इसलिए मैं जो प्रभु में बंदी हूँ तुमसे विनती करता हूँ कि जिस बुलाहट से तुम बुलाए गए थे उसके योग्य चाल चलो। നിങ്ങളുടെ വിളിക്ക് യോഗ്യമാവണ്ണം നടക്കണമെന്നാണ് പറഞ്ഞിരിക്കുന്നത്. मैं जिस बुलावट से बुलाया गया है उस बुलावट के अनुसार योग्य रीति से चलो। നമ്മുടെ യോഗ്യത എന്താ? मतलब हमारा യോഗ്യത, നമ്മുടെ യോഗ്യത. आमेन। मतलब हमारा योग्यता कितना है? मसीह का जितना योग्यता है उतना है हमारा। അവന്റെ യോഗ്യതയ്ക്ക് ഒത്തവണ്ണമാണോ നമ്മൾ ഓരോ ദിവസവും നടക്കുന്നത്? അവന്റെ യോഗ്യതയ്ക്ക് ഒത്തവണ്ണമാണോ നമ്മൾ ഓരോ ദിവസവും സംസാരിക്കുന്നത്? അവന്റെ യോഗ്യതയ്ക്ക് ഒത്തവണ്ണമാണോ നമ്മൾ ഓരോ ദിവസവും നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത്? लेकिन जो योग्य प्रभु यीशु मसीह है उसके योग्य के हिसाब से हम लोग चल रहे हैं क्या? जो योग्य प्रभु यीशु मसीह है उनके हिसाब से हम बात करते हैं क्या? हमारा चाल चलन, हमारा विचार, क्या ये सब उनके योग्य के अनुसार है क्या? हम चल रहे हैं? പത്രോസിന്റെ ലേഖനം 1 പത്രോസ് 2:9 നാം വായിക്കുന്നു, നിങ്ങളോ അന്ധകാരത്തിൽ നിന്നും തന്റെ അത്ഭുത പ്രകാശത്തിലേക്ക് വിളിച്ചവന്റെ സൽഗുണങ്ങളെ ഘോഷിപ്പാൻ തക്കവണ്ണം തിരഞ്ഞെടുക്കപ്പെട്ട ഒരു ജാതിയും. ആ വാക്യം വായിച്ചേ. पहला पत्रोस 2:9 में हम पढ़ते हैं, हमारा चुनावट के बारे में वहां पर देखते हैं। पहला पत्रोस 2:9, पर तुम एक चुना हुआ वंश और राजपदधारी, याजकों का समाज और पवित्र लोग और परमेश्वर की नीच प्रजा हो, इसलिए कि जिसने तुम्हें अंधकार में से अपनी अद्भुत ज्योति में बुलाया है उसके गुण प्रकट करो। നമ്മള് അവനെ ഘോഷിക്കാന് ദൈവം ആരാണ്? കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു ഈ ഭൂമിയിൽ വന്നപ്പോൾ പിതാവ് ആരാണെന്ന് നമുക്ക് കാണിച്ചു. तो मतलब क्या? उनके सद्गुणों को घोषणा करने के लिए प्रभु ने हमको चुना है, क्योंकि हमें समझना है, उसके लिए हमें हमारा चुनावट का आधार समझना है। जब प्रभु यीशु मसीह दुनिया में आया, वो आते समय मनुष्य रूप धारण लेकर आते समय में उनका पिता कौन है करके वो प्रकट करके हमको दिखाया। അവൻ ഭൂമിയിൽ ജീവിച്ച് ഇങ്ങനെ പിതാവായ ദൈവത്തിനെ സംസാരിച്ച് പോയി കഴിഞ്ഞപ്പം
തീർത്തുണ്ട്. അതായത് തോമസ് അവനോട് പറഞ്ഞ് പിതാവേ ഞങ്ങൾക്ക് കർത്താവെ ഞങ്ങൾക്ക് പിതാവിനെ കാണിച്ചു തരണമെന്ന് പറഞ്ഞു. हम देखते हैं कि एक समय में जब प्रभु अपने चेलों के साथ बैठते समय में पिता के बारे में वर्णन करने के बाद थॉमस क्या कहा, हमें ये पिता को प्रकट करके दिखाओ, പിതാവിനെ ഞങ്ങൾക്ക് കാണിച്ചു തരണം. हमें प्रकट करके दिखाओ. കർത്താവ് എന്താ അതിന് ആൻസർ പറഞ്ഞു? प्रभु ने उसका क्या जवाब दिया, എന്നെ കണ്ടവൻ പിതാവിനെ കണ്ടിരിക്കും. जिसने मुझे देखा है उसने पिता को देख लिया है. കാരണം പിതാവ് എന്താണെന്ന് എന്താണ് പിതാവിന്റെ ക്വാളിറ്റി എന്ന് ആരെ നോക്കിയാൽ മനസ്സിലാവും. क्योंकि वो पिता कौन है, वो कौन है, उसका गुण क्या है, कैसा है करके समझना है तो किसे देखेगा तो मालूम पड़ेगा. पुत्र का देख लेगा तो काफी है. അപ്പൊ ഇന്ന് ആ മഹത്വം, പുത്രനിലുള്ള മഹത്വം അവൻ പറഞ്ഞു, പിതാവേ നീ എനിക്ക് തന്ന മഹത്വം ഞാൻ ഇപ്പോൾ ഇവർക്ക് കൊടുക്കുക. तो अभी ആ മഹത്വം ഇന്ന് സഭയ്ക്ക് കിട്ടി. ഇന്ന് സഭയിലേക്ക് നോക്കിയാൽ ആരെയാ ലോകം കാണുന്നത്, മറ്റുള്ളവർ കാണുന്നത്? इसके लिए हम देखते समय में पिता का सारा महिमा प्रभु यीशु मसीह में है. ये सारा महिमा पुत्र ने अभी क्या किया, कलीसिया को दिया है. प्रभु क्या कहते हैं, प्रभु पिताजी आपने जो महिमा मुझे दिया है मैं इनको दे रहा हूँ, कलीसिया को. तो अभी कलीसिया है जो मसीह को प्रतिबिंबित करता है. लेकिन आज जब हम कलीसिया को देखते समय में किसको हम प्रतिबिंबित कर पा रहे हैं? ഓരോ എന്തുകൊണ്ടാണ് നമ്മള് ഗിരിപ്രഭാഷണത്തിൽ പറയുന്നത്, നിങ്ങൾ സഹോദരനോട് നിസ്സാര എന്ന് പറഞ്ഞാൽ നിങ്ങൾ ന്യായവിധിക്ക് ഹേതുവാകും എന്നൊക്കെയും അവിടെ ഗിരിപ്രഭാഷണത്തിൽ മൂഢ എന്ന് പറഞ്ഞാൽ അഗ്നിനരകത്തിന് ഇരയാവും. ഈ ഗിരിപ്രഭാഷണം ഞാൻ പറയാൻ കാരണം എന്താ? കാരണം ഒരു സഹോദരൻ എന്ന് പറഞ്ഞാൽ അവൻ വിലപ്പെട്ടവനാണ്. അവനിൽ ആരാ വസിക്കുന്നത്? ഈ മഹത്വത്തിന്റെ പ്രത്യാശയായി ക്രിസ്തു അവനിൽ വസിക്കുക, വിലപ്പെട്ടവനാണ് അവനിൽ വസിക്കുന്നത്. അപ്പം ഒരു സഹോദരനെ നമ്മൾ നിസ്സാരമാ എന്ന് പറയുമ്പോൾ ആ സഹോദരനെ അല്ല നമ്മൾ പറയുന്നത്. ആരെയാ പറയുന്നത്? അവരിൽ വസിക്കുന്നവനെയാണ് നമ്മൾ പറയുന്നത്. इसके लिए हम देखते समय पहाड़ी उपदेश में खास रीति से मत्ती का पुस्तक 5:22 में पढ़ते समय में वहां पर भाई को तुम लोग कभी मूर्ख करके नहीं बुलाना या राखा करके नहीं बुलाना, कुछ भी रीति से भाई को तुम अनादर ना करना. ऐसा क्यों लिखा गया है? क्योंकि जो मसीह दाम तुझे दिया है वही दाम उस भाई को भी दिया है. यानी और महिमादायक मसीह उसमें निवास कर रहा है. तो जब तू उस भाई को तू अपमान करेगा, उसको तू मूर्ख बोलेगा, तू क्या कर रहा है? उसमें बसा हुआ तू मसीह को अपमान कर रहा है. അപ്പോസ്തലപ്രവൃത്തി 9-ാം അധ്യായത്തിൽ പൗലോസ് ശൗലായിരുന്ന സമയത്ത് സഭയെ ഉപദ്രവിച്ചുകൊണ്ടിരുന്നപ്പോൾ കർത്താവ് ദമസ്കോസ് വിളിച്ച് ഇടപെട്ടു. എന്നിട്ട് എന്താ പറയുന്നത്? ശൗലേ ശൗലേ നീ എന്നെ ഉപദ്രവിക്കുന്നത് എന്ത്? वहां पर जब पौलुस जब दमस्कुस की ओर यात्रा करते समय में वो शाऊल जो कलीसिया के मंडली के लोगों को सताने जाते समय में वहां पर प्रभु वहां पर दमस्कुस में प्रकट होकर उसको क्या कहा, तू हे शाऊल तू मुझे क्यों सता रहा है? അവൻ ഉടനെ ചോദിച്ച്, കർത്താവേ നീ ആരാകുന്നു? वो तुरंत वो पहचानने की कोशिश किया, हे प्रभु आप कौन हो? നീ ഉപദ്രവിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നവനാ ഞാൻ. യേശുവാ. प्रभु उन्होंने क्या कहा, तू जिसको सता रहा है वो मैं हूं करके. तो क्योंकि तू इतना समय से जो कलीसिया को सता रहा, तू मुझे सता रहा था. പ്രവചനത്തിൽ നാം കാണുന്നു, എന്റെ ഒരു ഭക്തനെ ഒരുത്തൻ തൊട്ടാൽ എന്റെ കണ്ണിന്റെ കൃഷ്ണമണിയെ തൊടുന്നതിന് തുല്യമാണ്. भविष्यवाणी के पुस्तक में जब पढ़ते समय में വിലപ്പെട്ടവരായിട്ടാണ് കാണുന്നത്. जो वहां पर देखता है कि जो प्रभु के भक्तों को छूता है वो प्रभु के आंखों को छूने के समान हो गया. यानी कि प्रभु का भक्त लोग प्रभु के लिए बहुत खास लोग हैं. जो भक्तों को छुआ उसने प्रभु को छू लिया है. ഇത്രമാത്രം നമ്മളെ വിലപ്പെട്ടവരായി ദൈവം കാണുമ്പോൾ നാം ഓരോ സഹോദരനെയും നമ്മൾ എങ്ങനെയാണ് കാണുന്നത്? तो इसलिए जरा सोचो, इतना मूल्य प्रभु जब हमको देते समय में, इतना इज्जत और आदर हमको देते समय में, हम अपने सह भाइयों को किस रीति से देखते हैं? അവൻ ഇത്ര വിലപ്പെട്ടവനെ. ഇതാണ് ഇത് നാം കൊലോസ്യ ലേഖനത്തിൽ നാം വായിക്കുമ്പോൾ, कोलोसे के पुस्तक में जब हम पढ़ते हैं നമ്മള് അതായത് കൊരിന്ത്യർ ലേഖനത്തിൽ 3-ാം അധ്യായത്തിൽ നമ്മൾ കണ്ടു, എനിക്ക് ദൈവത്തിന്റെ അതായത് കൊരിന്ത്യർ ലേഖനം 3-ാം അധ്യായത്തിൽ पहले कोरिन्थियों के पुस्तक 3 अध्याय में हम एक बात देखते हैं. എനിക്കിത് 10-ാം വാക്യത്തിൽ നാം കണ്ടു, എനിക്ക് ലഭിച്ച ദൈവകൃപയ്ക്ക് ഒത്തവണ്ണം ഞാൻ പ്രധാന ശില്പിയായി അടിസ്ഥാനം ഇട്ടിരിക്കുന്നു എന്ന് കണ്ടു. वहां पर 10 में आप पढ़ते समय में 10 पढ़ना शुरुआत में ही खाली, परमेश्वर के उस अनुग्रह के अनुसार जो मुझे दिया गया, मैंने बुद्धिमान राजमिस्त्रियों के समान नींव डाली. हाँ बस मैं मिस्त्री के समान मैंने नींव डाल दिया हूँ. ഈ ജ്ഞാനമുള്ള ഒരു അടിസ്ഥാനമായിട്ടിരിക്കുന്നതാണ്. मैं बुद्धिमान के रूप में मुझे ज्ञान मिला, उस ज्ञान की बुद्धि के अनुसार मैंने एक नींव डाला हूँ.
അപ്പൊ നമ്മളത് പത്രോസിന്റെ ലേഖനത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ ഈ ശോധന ചെയ്ത ഈ കല്ല് ആയ ക്രിസ്തുവാണ് ഈ അടിസ്ഥാനം. और हम क्या पहला पत्रोस में हम क्या पढ़ते हैं? ये फरका हुआ जो पत्थर है ये और कोई नहीं, प्रभु यीशु मसीह है. ആ അടിസ്ഥാനത്തെ കുറിച്ചാണ് കൊലോസ്യ ലേഖനത്തിൽ കർത്താവ് പൗലോസ് ഒരു മർമ്മമായി പറയുമ്പോൾ उसी नींव के बारे में कोलोसों के पुस्तक में पौलोस एक मर्म रीति रहस्य रीति से बोलते समय में എന്റെ 1:25 उसका 1:25 में हम पढ़ते हैं, जिसका मैं परमेश्वर के उस प्रबंध के अनुसार सेवक बना जो तुम्हारे लिए मुझे सौंपा गया, ताकि मैं परमेश्वर के वचन को पूरा पूरा प्रचार करूं, 26 भी अर्थात उस भेद को हाँ। जो समयों और पीढ़ियों से गुप्त रहा, परंतु अब उसके उन पवित्र लोगों पर प्रकट हुआ है. എന്താണ് അവൻ ദൈവവചന ഘോഷണ ചെയ്യുന്ന എന്താ? तो वो क्या था? पौलोस क्या करता था? हमेशा प्रभु का वचन का प्रचार क्या बात पे करता था? മുമ്പേ ഒരു മർമ്മം ദൈവം പൂർവികന്മാർക്ക്, അപ്പോ അതായത് പ്രവാചകന്മാർക്കും പൂർവികന്മാർക്കും മറച്ചു വെച്ച ഒരു മർമ്മം ഇപ്പോൾ ഞാൻ അതിന്റെ വെളിച്ചം ഞാൻ പറയാൻ പോവാ. आपको वो क्या था जब प्रचार करते समय में एक गुप्त की बात, एक रहस्य की बात जो काफी समय से परमेश्वर के हृदय में छुपा हुआ था, जो रहस्य गुप्त है, कोई नहीं जानता है वो बात. वो यहाँ तक कि पुराने नियम की भविष्यवक्ता हो, उसके समुद्र के उस समय के बुद्धिमान लोग भी नहीं जानते थे, जो मैं आप तुमको बताने जा रहा हूँ. ജാതികളോട് അവരുടെ ഇടയിൽ ഈ മർമ്മത്തിന്റെ മഹിമാദാനം അറിയിപ്പാൻ ദൈവത്തിന് ഇഷ്ടമായി. वाक्य 27 पढ़ेंगे. जिन पर परमेश्वर ने प्रकट करना चाहा कि उन्हें ज्ञात हो हाँ। कि अन्य जातियों में उस भेद की महिमा का मूल्य क्या है. हाँ, अन्य जातियों में भी उस भेद का मूल्य क्या है बताने के लिए वो इसके लिए प्रभु पौलोस चाहा. ആ മർമ്മം എന്താ? और वो मर्म क्या है? और वह यह है कि मसीह जो महिमा की आशा है हाँ। तुम में रहता है. आमेन. ഈ മഹത്വത്തിന്റെ പ്രത്യാശയായി നിങ്ങൾ വസിക്കുന്നു എന്നുള്ളതിന്റെ ആ മർമ്മമാണ്. പക്ഷേ ഇങ്ങനെ പഴയ നിയമത്തിലോ പ്രവാചകന്മാരിലോ എങ്ങും അവരിൽ നിങ്ങളിൽ ഈ ക്രിസ്തു വസിക്കുന്നു എന്ന് വെളിപ്പെടുത്തിയിട്ടില്ല. तो इसलिए वो मर्म की बात क्या है कि वो महिमा का जो आशा जो मसीह है वो तुम में बसा है, तुम में बसा है, वो बात का मर्म है. लेकिन ये मर्म पुराने नियम में कोई भी भक्त के ऊपर, कोई भी दास के ऊपर या कोई भविष्यवक्ता के ऊपर मसीह तुम में बसा है करके इस रीति में नहीं प्रकट हुआ था. ये उनको नहीं मालूम था. എന്നാൽ എന്തിനാണ് ഇതവൻ വെളിപ്പെടുത്തിയിരിക്കുന്നത്? 28 വാക്യം. लेकिन अभी ऐसा क्यों अभी प्रकट हुआ है? 28 में हम पढ़ते हैं, जिसका प्रचार करके हम हर एक मनुष्य को चेतावनी देते हैं और सारे ज्ञान से हर एक मनुष्य को सिखाते हैं कि हम हर एक व्यक्ति को मसीह में सिद्ध करके उपस्थित करें. ഞങ്ങള് അറിയിക്കുന്നത് ഏത് മനുഷ്യനെയും ക്രിസ്തുവിൽ തികഞ്ഞവനായി നിർത്തണം. हाँ, तो पौलोस का उद्देश्य क्या था? मैं अभी ये क्यों बोल रहा हूँ? क्योंकि एक ही उद्देश्य है कि हर एक जन को जब मैं वचन बोलते समय में सबको मसीह में मैं सिद्ध करूं. നമ്മൾ ഗദ്യലേഖനത്തിൽ കാണുന്നു, ലോകാഭിപ്രായ പ്രകാരം ജ്ഞാനികൾ അല്ല, വിവേകികളല്ല, നിങ്ങളെ ഏതുമില്ലാത്തതും നികൃഷ്ടവുമായ നിങ്ങളെ ഞാൻ തെരഞ്ഞെടുത്തു. ഏറ്റവും നികൃഷ്ടമായതിനെയാണ് ദൈവം തെരഞ്ഞെടുത്തത്. എന്തിനാ? ക്രിസ്തുവിൽ തികവുള്ളവരായി നിർത്താൻ. हम लोग पहला कोरिन्थी पहला अध्याय उसका 26 से 28 जब पढ़ते समय में मैं किस लोगों को चुना? ये संसार का बुद्धिमान, ज्ञानवान, होशियार या अकलमंद या धनवान या सुंदर लोगों के लिए नहीं, बल्कि इस दुनिया की जो तुम कुछ है ही भी नहीं, जो मूल्य कुछ भी नहीं है, ऐसे लोगों को चुना. क्यों चुना? उद्देश्य क्या है? ताकि मसीह तुम में रहे, तुम लोग मसीह की सिद्धता में पहुंच जाए. इस उद्देश्य से है. നമ്മള് കൊലോസ്യ ലേഖനം 1:12 നാം വായിക്കുന്നു, कोलोसे 1:12 में हम पढ़ते हैं, എന്തിനാണ് നമ്മളെ വിളിച്ചിരിക്കുന്നത്? क्यों हमें बुलाया गया है? 1:12. हाँ, और पिता का धन्यवाद करते रहो जिसने हमें इस योग्य बनाया कि ज्योति में पवित्र लोगों के साथ मिरास में सहभागी हो. നമ്മളെ വെളിച്ചത്തിന്റെ അവകാശത്തിനായിട്ട് നമ്മളെ യോഗ്യന്മാരാക്കി തീർക്കുക. हमें ज्योति के संतानों के साथ उसका जो मिरास है उसके साथ योग्य बनाए, उसके लिए काबिल ठहराए. 13 വാക്യം. और 13 वाक्य में उसी ने हमें अंधकार के वश से छुड़ाकर अपने प्रिय पुत्र के राज्य में प्रवेश कराया. ഇരുട്ടിന്റെ നമ്മൾ നേരത്തെ എവിടെയായിരുന്നു? हम लोग पहले कहाँ पर थे? अंधकार में थे. നമ്മള് നേരത്തെ ഇരുളായിരുന്നു, ഇപ്പോഴോ കർത്താവിൽ വെളിച്ചം. हम लोग पहले अंधकार में थे और अंधकार ही थे, लेकिन अभी हम लोग मसीह में हम लोग ज्योति के संतान हो चुके हैं. കാരണം ഇരുട്ടിന്റെ അധികാരത്തിൽ നിന്ന് നമ്മളെ വിടുവിച്ചു. സ്നേഹസ്വരൂപനായ പുത്രന്റെ രാജ്യത്തിലാക്കി വെച്ച ദൈവത്തിന് നമ്മൾ എന്ത് ചെയ്യണം? क्योंकि ये प्रभु ने ഒന്നും കൊടുക്കാനല്ല പറഞ്ഞേ,
നന്ദി പറഞ്ഞാൽ മാത്രം മതി എന്നാ കർത്താവ്. आमेन। क्योंकि ये महान प्रभु ने हमें क्या किया, उस अंधकार का राज्य से हमें हटाकर प्रभु का महिमादायक राज्य में, उस प्रेम का राज्य में, पुत्र का राज्य में हमें लेकर आए। क्यों? ताकि हम कुछ दे, कुछ बातें करें, ऐसा नहीं, सिर्फ एक बात के लिए बोला है, बस धन्यवाद देते रहने के लिए। എഫെസ്യ ലേഖനം 1:3 എന്താണ് നാം വായിക്കുന്നത്? एफेसू 1:3 में हम क्या पढ़ते हैं? 1:3 पढ़ेंगे। हमारे प्रभु यीशु मसीह की परमेश्वर हाँ। और पिता का धन्यवाद हो हो। कि उसने हमें मसीह में स्वर्गीय स्थानों में सब प्रकार की आत्मिक आशीष दी है। आमेन। ക്രിസ്തുവിൽ मसीह में എവിടെയാ നമ്മളെ അനുഗ്രഹിച്ചത്? ലോകത്തിലാണോ? हमें कहां पर, किस बात पर आशीषित है हम? मसीह में, क्या संसार में? में। പിതാവായ ദൈവം നമ്മൾ 17-ാം അധ്യായത്തിൽ 17-ാം അധ്യായത്തിൽ കർത്താവ് പ്രാർത്ഥിച്ചപ്പോ പറഞ്ഞു, പിതാവേ നിനക്കുള്ളതല്ല ഇനി എന്റേതല്ല നിന്റേത്. वहां पर പിതാവ് എല്ലാം ആർക്കാ കൊടുത്തിരിക്കുന്നത്? यूहन्ना का सुसमाचार 17 अध्याय में पढ़ते समय में वहां पर प्रभु कहता है कि पिता आपने जो भी मुझे दिया है वो मेरा आपने मुझे दिया है। और ये सब बातें प्रभु किसको दे रहे हैं? कलीसिया को दे रहे हैं। पिता का जो भी महिमा, जो भी बातें हैं वो पुत्र के पास है। अभी നമ്മള് അബ്രഹാമിനെ കുറിച്ച് നമ്മൾ നോക്കുമ്പോൾ അബ്രഹാമിന്റെ മകനായ ഇസാക്കിന് ഒരു പെണ്ണിനെ അന്വേഷിച്ച് എലിയാസാര് തന്റെ പിതൃഭവനത്തിലേക്ക് പോകുമ്പോൾ അവിടെ ചെന്നിട്ട് അവിടെ എന്താണ് അവൻ പറയുന്നത്? हम देखते हैं अब्राहम के जीवन में, जब अब्राहम को उसका पुत्र इसहाक का जब विवाह का समय आते समय में वो अपना दास एलियाजर को अपना अब्राहम के गांव में जब बेचते समय में तो एलियाजर जाता है, वहां पर वो क्या देखता है? എന്റെ യജമാനായ അബ്രഹാമിന് ഏക മകനുണ്ട്. वहां पर वो रबेका को क्या कहता है? देखो मेरा जो मालिक है वो मेरा मालिक को एक लौता बेटा है। അവന് അനേക സമ്പത്തുണ്ട്. और वो ആടുമാടുകള്, പൊന്ന്, വെള്ളി, ദാസി ദാസന്മാർ, അങ്ങനെ അനേക സമ്പത്തുള്ളവനായ ഏക മകൻ. और वो बहुत धनी है, एक धनवान है, उसके पास बहुत जायदाद है, संपत्ति है, भेड़ बकरियां है, नौकर नौकरानी है, ऐसे बहुत उतना अवस्था में वो धनी है। അവന് വേണ്ടിയാണ് ഞാനിപ്പോൾ ഒരു ഭാര്യ അന്വേഷിച്ചുകൊണ്ട്. और उसके लिए एक विवाह के विषय में पत्नी को मैं ढूंढ रहा हूँ। ഇതല്ലേ സഭയുടെ ഒരു നെടിലല്ലേ? क्या ये कलीसिया के विषय में ढूंढकर आने का एक छाया नहीं है क्या? എന്നിട്ട് അവിടെ അബ്രഹാം ഉൽപ്പത്തി പുസ്തകം 25-ാം അധ്യായത്തിൽ പറയുമ്പോൾ അബ്രഹാം തനിക്കുണ്ടായിരുന്നത് മുഴുവൻ തന്റെ മകനായ ഇസാക്കിന് കൊടുത്തെന്നാണ്. अब्राहम का पुस्तक उत्पत्ति का पुस्तक उसका 25वां अध्याय में जब पढ़ते समय में वहां पर एक बात जो है 24 का 36 में वहां पर उसका 25 का 5 में वहां पर हम पढ़ते हैं अब्राहम के पास जो भी कुछ था वो सब कुछ इसहाक को दे दिया। എന്നാൽ പിന്നീട് അവന് കെതൂറയിൽ 6 മക്കളുണ്ടായി. लेकिन उसके बाद केतुरा के द्वारा उसको 6 बच्चे हुए। അവർക്ക് എന്താ കൊടുത്തത്? उसको क्या दिया? हाँ, कुछ वहां पर कुछ के बदले भेंट दिया, എന്തെങ്കിലുമൊക്കെ ഒന്ന് കൊടുത്തു. यानी कि कुछ बातें दे दिया। അവകാശമൊന്നും കൊടുത്തില്ല. लेकिन मिरास जो सच्चा हक की बातें हैं वो नहीं दिया, कुछ बातें। എന്നിട്ട് എങ്ങോട്ട് വിട്ടു? और फिर केतुरा के बच्चों को कहां पर भेज दिया? കിഴക്കോട്ട് വിട്ട്. ईस्ट की ओर भेज दिया, पूर्व की ओर। മുമ്പ് കിഴക്കോട്ട് പോയ ഒരാളുണ്ട്. उसके पहले ही पूर्व में एक व्यक्ति गया है, ഒരു കൊലപാതകം നടത്തിയിട്ട്. वो कौन था? एक ऐसा व्यक्ति था जो खून करके पूर्व की ओर भागा था, काइन। അവന്റെ അടുക്കിലേക്കാ വിട്ടിരിക്കുന്നത്. मतलब वही दशा की और वही दिशा में तू चले जाओ तुम लोग। കാരണം എന്റെ മകനായ ഇസാക്കിനോടുകൂടെ ഇവൻ അവകാശം പ്രാപിക്കരുത്. क्यों? क्योंकि मेरा बेटा जो इसहाक है उसका मिरास और उसका हक के बीच में ये लोग कोई भी उसके साथ रहना नहीं चाहिए। കാരണം അബ്രഹാമിന് ആദ്യം ഉണ്ടായ ഒരു സന്തതി ഉണ്ടായിരുന്നു. उसके पहले अब्राहम को एक पहला बेटा भी हुआ था, इस्माइल। അവനെ പോലും ഇറക്കി വിട്ടത് എന്തുകൊണ്ടാ? उसको भी क्यों घर से बाहर निकाला? സാറായി പറഞ്ഞേ, എന്റെ മകൻ ഈ ദാസിയുടെ മകനോടുകൂടെ അവകാശം പ്രാപിക്കാൻ തന്നെ എനിക്ക് ഇഷ്ടമില്ല, അവകാശം പ്രാപിക്കരുത്, അതുകൊണ്ട് അവനെ ഇപ്പൊ തന്നെ ദാസിയെ മകനെ പുറത്താക്കാൻ പറഞ്ഞു. इसके अलावा सारा क्या कहती है? देखो ये हमारा बेटा है, हमारा वंश ये है, प्रभु ने इसके विषय में प्रतिज्ञा दिया है, इसके लिए इसके साथ दासी और इसका बेटा कोई भी हक और मिरास भागी नहीं होना चाहिए, इसलिए दासी और उसका पुत्र को निकाल दो। ഇന്ന് ഈ ദാസിയെ മകനെ നമ്മൾ പുറത്താക്കിയില്ലെങ്കിൽ നമ്മുടെ അവകാശം മുഴുവൻ അവൻ കവർന്നെടുത്ത് നമുക്ക് ഒന്നുമില്ലാത്ത അവസ്ഥയിലാണ്. एक बात समझना, आज यही दासी और उसका पुत्र का तत्व आज हमारे अंदर निवास कर रहा है। ये दासी और पुत्र को जितना जल्दी हो सके निकाला नहीं। जो भी हक और मिरास जो वाचा बांधा हुआ पुत्र को मिलना चाहिए, यानी आत्मा को रहना चाहिए, वो अगर नहीं निकाला तो सारा हक और मिरास ये शरीर या दासी और उसका बेटा ले लेगा। ആരായി ദാസി? ये दासी कौन है മകൻ ആരാ? और वो बेटा कौन है?
കർത്താവ് നിക്കോദിമോസിനോട് പറഞ്ഞു, ജഡത്താൽ ജനിച്ചത് ജഡം. प्रभु ने निकोदिमोस को क्या कहते हैं? जो शरीर से जन्मा है वो शरीर है. അത് നമ്മുടെ ആത്മാവിനാൽ ജനിച്ചവനെ എപ്പോഴും ഉപദ്രവിച്ചുകൊണ്ടിരിക്കുക. കാരണം ദൈവവചനം ചിന്തിക്കാൻ സമ്മതിക്കത്തില്ല, ദൈവവചനം പഠിക്കാൻ സമ്മതിക്കത്തില്ല, ആരാധിക്കുവാൻ സമ്മതിക്കത്തില്ല, പ്രാർത്ഥിക്കാൻ സമ്മതിക്കത്തില്ല, എല്ലാത്തിനും ഡിസ്റ്റർബൻസ്. और आत्मा से जन्मा हुआ व्यक्ति को वो कभी जीने नहीं देता, क्योंकि शरीर और आत्मा का हमेशा विरुद्ध बातें हैं. शरीर क्या करता है? आत्मा के वो आत्मिक व्यक्ति को प्रार्थना करने नहीं देता, वचन ध्यान करने नहीं देता, मनन करने नहीं देता, आत्मिक बातों में कोई भी बात में आगे बढ़ने देता नहीं, हर बात में टोकर करता है. അത് നമ്മൾ കേട്ടു, കർത്തദാസനിലൂടെ കേട്ട്, നമ്മൾ പ്രാർത്ഥിക്കുന്ന പ്രാർത്ഥനയും കാര്യങ്ങളൊക്കെ ഈ ആകാശത്തിന് കീഴെ തടഞ്ഞു നിർത്തിയിരിക്കാം. हम लोग परसों के दिन में भी देखा, प्रभु का दास ने हमने वहां पर एक विषय बोला था, प्रार्थना के विषय में आते समय में हम लोग प्रार्थना करते समय में ये शारीरिक बात या शैतान क्या करता है, हमें भूमि की बातों में या भूमि की स्तर में ही वो पकड़ के रखा है. हमारा प्रार्थना सिर्फ उसी स्तर में तक बना रहता है. നമ്മള് അതായത് കണ്ണടച്ചു കഴിഞ്ഞാൽ ഉടനെ നമ്മുടെ മനസ്സിൽ വരുന്ന എന്താ? आंख बंद कर लिया तो विचार पहला कौन सा आएगा? നമ്മുടെ ജഡവുമായി ബന്ധപ്പെട്ടിരിക്കുന്നത് എന്തൊക്കെ ഉണ്ടോ അതെല്ലാം വെളിപ്പെട്ടു. शरीर के साथ मिलजुला हुआ, शरीर से चिपका हुआ जो भी बातें रहेगा वो पहला प्रकट होएगा. ഇതിനെയാണ് പുറത്ത് ഇറക്കി കളയണമെന്ന് അറിയാം. ഇത് അങ്ങനെ ഇറങ്ങി പോകത്തില്ല. ये इसको प्रभु का वचन कहता है कि ये सब बातों को तू बाहर निकालो, वो खुद चलकर बाहर नहीं जाएगा. അബ്രഹാമിന്റെ സമയത്ത് ഒരു പിന്നെ പാത്രം വെള്ളവും ഒരു അപ്പകഷ്ണം ഉണ്ടായിരുന്ന ഇറക്കി വിടാമായിരുന്നു. ഇപ്പൊ ഇത് പോകത്തില്ല, ഇതൊന്നും കൊടുത്തു കഴിഞ്ഞാൽ പോകത്തില്ല. अब्राहम का समय था तो क्या था, एक थोड़ा पानी और थोड़ा भोजन देके, 1-2 दिन का भोजन देके उसको दे दे तो उतर के चले जाता था. लेकिन अभी जमाना बदल गया, अभी ये सब देगा तो भी निकलेगा नहीं. ഒരു തുരുത്തി വെള്ളമോ ഒരു റൊട്ടിയോ കൊടുത്തു കഴിഞ്ഞാൽ പോകുന്നവനല്ല ഇന്നത്തെ ദാസിയുടെ മകൻ നമ്മളിലുള്ളൂ. आज जो हमारे अंदर दासी का पुत्र जो हमारे अंदर कब्जा करके बैठा है, ऐसा हल्का रीति से थोड़ा पानी और 2 दिन का भोजन देगा तो निकल जाएगा बोलकर वैसा नहीं है, वो और मजबूत हो जाएगा. കാരണം ഇത് നമ്മളോട് പറ്റിയിരിക്കുക. क्योंकि ये अभी हमके साथ एकदम लिपट के चिपक के बैठा है. ഇതിനെ ചൂടാക്കി ഇതിനെ അങ്ങ് കരിച്ചു കളയുക എന്നുള്ളതേ ഉള്ളൂ. ബാക്കി അല്ലാതെ ഒരു രക്ഷയും. एक ही रास्ता है अभी क्रूस का संदेश के द्वारा, यानी कि क्या, उसको जलाते उसको फ्राई कर उसको एकदम पूरा से जलाकर भस्म कर देगा तो ही वो चिपका हुआ बात निकल जाएगा. അതുകൊണ്ടാണ് പൗലോസ് പറഞ്ഞത്, ഞാൻ ക്രിസ്തുവിനോട് കൂടെ ക്രൂശിക്കപ്പെട്ടിരിക്കുക. इसके लिए पौलुस क्या कहता है, मैं मसीह के साथ लिपट कर मैं क्रूस में मैं मर चुका हूँ. അവനോട് പറ്റിച്ചേർന്നിരിക്കുക. मसीह के साथ मैं लिपटा हुआ हूँ. ഞാൻ ജീവിക്കുന്നെങ്കിൽ ഇത് വരും. अभी मैं नहीं जी रहा, मैं जो हूँ मेरे स्वयं मैं नहीं जी रहा, क्योंकि मैं जिएगा ये पुराना मनुष्य खड़ा हो जाएगा, ये शारीरिक व्यक्ति आ जाएगा. അതുകൊണ്ട് ഞാൻ ജീവിക്കുന്നില്ല. इसके लिए मैं नहीं जी रहा. അതുകൊണ്ടാണ് കൊലോസ്യ ലേഖനം 3-ാം അധ്യായത്തിൽ നാം കാണുന്നു, कोलोसे 3 में हम पढ़ते हैं, നിങ്ങൾ ക്രിസ്തുവിനോടുകൂടെ ഉയർത്തെഴുന്നേറ്റ് സ്വർഗത്തിൽ ഉയർത്തെഴുന്നേറ്റിരിക്കുന്നുവെങ്കിൽ ഭൂമിയിലുള്ളതല്ല ഉയർത്തുള്ളത് തന്നെ ചിന്തിച്ചോളി. कोलोसे 3 का 1 നിങ്ങൾ മരിച്ചു, നിങ്ങളുടെ ജീവൻ ക്രിസ്തുവിനോടുകൂടെ ദൈവത്തിൽ മറഞ്ഞിരിക്കുന്നു. हमें 1 से 3 तक पढ़ेंगे जल्दी. अतः जब तुम मसीह के साथ जलाए गए तो स्वर्गीय वस्तुओं की खोज में रहो, जहाँ मसीह विद्यमान है और परमेश्वर के दाहिने ओर बैठा है. पृथ्वी पर की नहीं परंतु स्वर्गीय वस्तुओं पर ध्यान लगाओ, क्योंकि तुम तो मर गए हो और तुम्हारा जीवन मसीह के साथ परमेश्वर में छिपा हुआ है. मसीह के साथ लिपटा हुआ है, छुपा हुआ है. അപ്പം ആ ക്രിസ്തുവിനോട് കൂടെ നാം എവിടെ മറഞ്ഞു? ദൈവത്തിൽ മറഞ്ഞിരിക്കുക. ഇനി എപ്പോ വെളിപ്പെടും? अभी अब तो उधर हमने अभी क्या पढ़ा, मसीह के साथ परमेश्वर में हम लोग छुपे हुए ढके हुए हैं. ये बात कब प्रकट होगा? എപ്പോ വെളിപ്പെട്ടാലും മാറ്റം വരും. अगर मेरा स्वयं कभी प्रकट होने का कोशिश करेगा तो दूसरा आएगा, दासी का बेटा भी आएगा उसके साथ. അതുകൊണ്ട് കർത്താവിന്റെ ദാസ പറയാ, കർത്താവിന്റെ പ്രത്യക്ഷത വരെ ഞാൻ മറഞ്ഞിരിക്കുക. इसके लिए पौलुस क्या कहता है, ये कब तक उसे छुपा है? जब तक प्रभु प्रकट नहीं होता तब तक मैं मसीह में ढका हुआ छुपा हुआ हूँ. കാരണം അന്ന് ഞാൻ അവനോടുകൂടെ തേജസ് വെളിപ്പെടുമ്പോൾ ഇത് വരാതിരിക്കാനായിട്ട്, ഇത് വന്നാലും അതിനെ അടക്കാൻ ചില കാര്യങ്ങൾ കർത്താവ് ഒരുക്കുന്നുണ്ട്. आमेन. क्योंकि उस दिन जब प्रभु प्रकट होगा, उस प्रभु जब प्रकट होते समय में तब मैं भी प्रकट होगा. मैं जब प्रकट होते समय में अगर मेरा ये दासी और उसका बेटा आने का कोशिश भी करेगा तो उसको रोक के रखने के लिए सब बात का प्रबंध प्रभु उस दिन करके रखा है, इसलिए वो उस दिन प्रकट नहीं होगा. അവിടെ 1 തെസ്സലോനിക്കർ 4-ാം അധ്യായത്തിന്റെ 16 മുതൽ വായിക്കുമ്പോൾ നാം ഇങ്ങനെ കാണുന്നു, കർത്താവ് താൻ ഗംഭീരനാമത്തോടും പ്രധാനമൂല്യ ശബ്ദത്തോടും ദൈവത്തിന്റെ കാഹളത്തോടും കൂടെ സ്വർഗത്തിൽ നിറങ്ങി വരികയും ക്രിസ്തുവിൽ മരിച്ചവർ മുമ്പ് ഉയർത്തെഴുന്നേൽക്കും.
हाँ, हम लोग पहला थिस्सलुनीकि 4:16 में हम पढ़ते समय में जब तुरैया फूकी जाएगी, बड़ा परमेश्वर का आवाज से जब आते समय में मरे हुए लोग पहले जी उठेंगे, കർത്താവിന്റെ ഗംഭീര നാദമുണ്ട്. परमेश्वर का ऊंचा आवाज से. പിന്നെന്താ? फिर क्या है? പ്രധാന ദൂതന്റെ ശബ്ദം. और एक प्रधान दूत का आवाज से. കാരണം എന്തിനാ പ്രധാന ദൂതന്റെ ശബ്ദം? एक मुख्य दूत का आवाज क्यों? യാതൊരു അന്ധകാര ശക്തിയും അവകാശം പറയരുത്. क्योंकि उस समय क्योंकि वो वहां पर प्रधान जो स्वर्गदूत वो जब आवाज करते समय में वहां पर कोई भी अंधकार का दूत या कोई भी अंधकार की बातें वहां पर वो लोग आवाज नहीं उठा सकता, वो लोग अपना हक जताने के लिए आ नहीं सकता. കാരണം കർത്താവ് യേശുക്രിസ്തുവിന്റെ കല്ലറയ്ക്ക് ചുറ്റും കർത്താവ് ഉയർത്തെഴുന്നേൽക്കാതിരിക്കാൻ ചുറ്റും ഈ ലോകത്തിന്റെ സകല അന്ധകാര ശക്തിയും സ്വർലോകത്തിലെ സൈന്യം മുഴുവൻ അല്ല ആകാശത്തിലെ സൈന്യങ്ങൾ മുഴുവൻ അവന് ചുറ്റും നിന്നു. हम देखते हैं कि प्रभु यीशु मसीह कब्र से जी न उठने के लिए वहां पर उस समय में क्या हुआ, सारा अंधकार का ताकत और सारा आकाश का आसमानी ताकत वहां पर आया, उसको रोकने के लिए कोशिश किया. കർത്താവ് ഇതിനെ എല്ലാം ജയിച്ചിട്ട് ഉയർത്തെഴുന്നേൽക്കും. लेकिन ये सबको हराकर उन सब पे विजय पाकर प्रभु जी उठा. ദൈവത്തിന്റെ ആ ജയത്തിന്റെ ഘോഷത്തിലാണ് അവൻ വരുന്നത്. കാരണം ഹേ മരണമേ നിന്റെ ജയം എവിടെ എന്ന് പറഞ്ഞുകൊണ്ടാണ്. കാരണം മരണത്തെ ജയിച്ചവൻ അവന്റെ ശബ്ദമാണ് മുഴങ്ങുന്നത്. तो वो जय का घोषणा से जो प्रभु ऊपर गया, उसी घोषणा से वो वापस आएगा. वो घोषणा क्या है? हे मृत्यु तेरा डंक किधर है, हे कब्र तेरा श्राप किधर. ये सब बातें अंधकार की सामर्थ्य की बातें कोई भी अभी उस पर हमारे ऊपर अधिकार नहीं कर सकता. वो विजय का घोषणा से प्रभु आ रहा है, क्योंकि प्रभु ने उन सबको हरा दिया. അതുകൊണ്ട് ആരും ആ കർത്താവിനോട് കൂടെ പിതാവ് ദൈവത്തിൽ മറഞ്ഞിരിക്കുന്നിടത്തുനിന്ന് പുറത്തു വരാനിടയാണ്. ആ ദിവസം വരെ इसके लिए अभी हमारा काम क्या है, हमारा जिम्मेदारी क्या है, किस बात में हमें संभालना है. वो दिन जब तक नहीं आता, जब तक प्रभु प्रकट नहीं होता, उस दिन के पहले हम लोग कोई खुद से बाहर आकर अपने को प्रकट करने का कोशिश ना करे. ये बात को संभालना है. നമ്മള് കനാൻ ദേശത്തേക്ക് ഇസ്രായേൽ ജനത്തെ ഒരു ദൈവം ഇസ്രായേലിൽ നിന്ന് വിടുവിച്ചു കൊണ്ടുവന്നത് ഒരു ദേശം വാഗ്ദാനം ചെയ്തുകൊണ്ടാണ്. हम देखते हैं कि जब परमेश्वर ने मिस्र देश से इस्राएली लोगों को छुटकारा दिलाकर उनको जब लेते जाते समय में उसका पीछे उद्देश्य क्या है, क्योंकि ये इस्राएली लोगों को वाचा बांधा हुआ एक भूमि मिलने वाला है, उस अर्थ पर था वो लेकर जा रहा था. എന്നാൽ അവിടെ ആ ദേശം ഒറ്റുനോക്കാൻ ഓരോ ഗോത്രത്തിൽ നിന്ന് ഓരോരുത്തരെ പറഞ്ഞു. लेकिन वहां पर फिर क्या हुआ, उस जगह पर प्रभु ने प्रतिज्ञा किया हुआ जमीन कैसा है उसको देखने के लिए, जासूसी करने के लिए क्या किया, हर एक गोत्र से एक एक लोगों को चुना. എന്നാൽ അവിടെ 2 പേര് മാത്രമേ ഈ കർത്താവിനോട് പറ്റി നിന്നുള്ളൂ. लेकिन वहां पर हम क्या देखते हैं, सिर्फ 2 ही लोग थे जो प्रभु के साथ लिपटा हुआ था. അതിന്റെ സംഖ്യാപുസ്തകം 32-ന്റെ 12-ാം വാക്യം വായിച്ചു. संख्या गणना उसका 32 का 12 में हम पढ़ते हैं. नंबर्स 32 का 11-12. निसंदेह जो मनुष्य मिस्र से निकल आए हैं, उनमें से जितने 20 वर्ष के या उनसे अधिक आयु के हैं, वे उस देश को पढ़ो. वे उस देश को देखने न पाएंगे जिसके देने की शपथ मैंने अब्राहम, इसहाक और याकूब से खाई है. क्योंकि वे मेरे पीछे पूरी रीति से नहीं हो लिए, परंतु यपुन्ने कंची का पुत्र कालेब और नून का पुत्र यहोशू, ये दोनों जो मेरे पीछे पूरी रीति से हो लिए ये लोग पूर्ण रीति से मेरे पीछे हो लिए, ये उसे देखने पाएंगे. കാരണം കാലേബ് യോശുവയും അവരോട് പറ്റി നിന്നതുകൊണ്ട് അവകാശം കൊടുത്തപ്പം യോശുവ കാലേബ് പറഞ്ഞു ഞാൻ ഒറ്റുനോക്കാൻ വന്നപ്പോഴേ ആ മല ഞാൻ കണ്ട അന്ന് ഞാൻ എന്റെ കണ്ണു വെച്ചതാണ്, അതെനിക്ക് വേണം. तो तो इसलिए जब वहां पर हम देखते हैं कि 2 ही लोगों को योग्य रीति से ठहराया गया था उस राज में जाकर उनको मिराज मिलने के लिए. क्यों ऐसा? क्योंकि ये लोग दोनों पूर्ण रीति से प्रभु के साथ चिपका हुआ था, प्रभु के पीछे पीछे हो लिया था. इसलिए जब मिराज को या जमीन को बंटवारा करते समय में तब कालेब उठकर क्या कहा, कालेब बोला देखो जब मैं जासूसी करने गया था ना उस दिन, मैंने उस पर्वत को मैंने नजर डाल के रखा, वही पर्वत मुझे चाहिए. കാരണം ഇപ്പോഴും അവന് അന്ന് 80 വയസ്സുണ്ട്. उस समय में उसको 80 साल था. ഇപ്പോഴും
അവിടുത്തെ അനാക്യ മല്ലന്മാരെ ഓടിക്കാൻ ഞാൻ ശക്തനാണ്. और वो क्या कहता है, अभी भी मुझे उस जमीन उस जगह का जो बड़े बड़े वीर शूर लोग और दरिंदे लोग जो वहां पर जी रहे हैं उन सबको हराने का सामर्थ अभी भी मेरे पास है. കാരണം 10 പേരും വന്നിട്ട് പറഞ്ഞു, യോ നമ്മൾ അവിടെ ചെല്ലാനൊക്കില്ല, നമ്മുടെ കുഞ്ഞുകുട്ടികളും മുഴുവൻ അനാഥരായി പോവും, അതെല്ലാം അവർ അനാക്ക മല്ലന്മാരുണ്ട്, അവർ പിടിച്ചുകൊണ്ട് പോകും, അവർക്ക് നമ്മൾ ഇരയായിട്ട് അവരുടെ ഭക്ഷണമായി തീരുന്നു. तो क्योंकि बाकी 10 लोग क्या बोल रहे थे, वो लोग डर कर, वो लोग ने बोला देखो वो जमीन वहां पर हम लोग जा नहीं सकते, वो जमीन पर कब्जा नहीं कर सकते, उधर अगर गए तो क्या होगा, हमारे बच्चे अनाथ हो जाएंगे, हमारी पत्नी विधवा हो जाएगा, हमें वहां पर कब्जा करने नहीं होगा बोलकर डर कर वो लोग खबर देने लगा. യോശുവ പറഞ്ഞു അവർ നമുക്കിരയായി തീരും. लेकिन और हम लोग उनके सामने हार जाएंगे. लेकिन योशुआ ने क्या कहा, नहीं 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 ऐसा नहीं, हम उनको हराएंगे, वो हमारा शिकार बन जाएगा. യോശുവയുടെ ബലമല്ല അവിടെ പ്രകടമാക്കിയത്. പ്രത്യുത മിസ്രൈമിൽ നിന്ന് വിളിച്ചുകൊണ്ട് വന്ന ദൈവം അവനോട് ഞാൻ പറ്റിച്ചേർന്ന് നിൽക്കുന്നത് കൊണ്ട് ഞാനല്ല യുദ്ധം ചെയ്യുന്നത്, എനിക്ക് വേണ്ടി യഹോവയാണ് യുദ്ധം ചെയ്യുന്നത്. तो उस समय में यूसुफ बहुत ताकतवर है, बहुत हिम्मत वाला है, वो बात नहीं दिखा रहा था, बल्कि वो जानता था जिस परमेश्वर ने हमें मिस्र देश से छुड़ा कर लाया है उस परमेश्वर के साथ मैं लिपटा हुआ हूँ, इसलिए युद्ध का समय आएगा तो युद्ध हमेशा यहोवा का रहेगा, ये यहोवा युद्ध करके जिताएगा और वो जमीन हम कब्जा करेंगे. deuteronomy 4:4 വായിച്ചു. व्यवस्था विवरण 4:4 हम पढ़ते हैं. ड्यूटोनॉमी 4:4. परंतु तुम जो अपने परमेश्वर यहोवा के साथ लिपटे रहे हो, हाँ. सबके सब आज तक जीवित हो. मैं യഹോവയോട് പറ്റിച്ചേർന്ന് നിൽക്കുന്നവരെല്ലാം എന്ത് ചെയ്യാ, മരിക്കുകയാണ്, जो कोई भी അവർ ജീവിക്കുകയാണ്. जो कोई भी यहोवा के साथ लिपटे हुए हैं वो लोग सब मर गए क्या? नहीं, वो लोग सब अभी भी जीवित है. ഒന്ന് രാജാക്കന്മാർ 11 2 വാക്യം. पहला राजा 11:2 में हम पढ़ते हैं. फर्स्ट किंग्स 11:2. परंतु यहोशेबा जो राजा योराम की बेटी वे उन जातियों की जिनके विषय में यहोवा ने इस्राएलियों से कहा था, तुम उनके मध्य में न जाना और न वे तुम्हारे मध्य में आने पाए, वे तुम्हारा मन अपने देवताओं की ओर निसंदेह फेरेंगी. उन्हीं की प्रीति में सुलेमान लिप्त हो गया. हाँ, उन्हीं की प्रीति में सुलेमान युक्त हो गया, मतलब उसी बातों को सुलेमान पकड़ लिया. हाँ. നമ്മുടെ ശലോമോന് ദൈവം നല്ല ജ്ഞാനം കൊടുത്തു, വിവേകം കൊടുത്തു, എങ്കിലും ആ ജ്ഞാനത്തിൽ അവന്റെ അവസാനം വരെ നിൽക്കാൻ അവന് കഴിഞ്ഞില്ല. देखो सोलोमन को परमेश्वर ने जब आशीष करते समय में उसको अच्छा बुद्धि और ज्ञान दिया, समझ दिया, लेकिन वो सब उसको आखिरी तक प्रभु में बने रहने के उसको मदद नहीं हो पाया. കാര്യം എന്താ? कारण क्या है? അവൻ ദൈവത്തോട് പറ്റി നിൽക്കാതെ അവൻ എങ്ങോട്ട് പറ്റിയിരുന്നു? क्योंकि प्रभु के साथ जो व्यक्ति सच्चा भक्त प्रभु के साथ लिपटा रहना चाहिए, प्रभु के साथ बना रहना चाहिए, वो किस पर लिपट गया? അവന്റെ ഭാര്യമാരോട് പറ്റി. उसका अन्य पत्नियों पर वो लिपट गया. കർത്താവ് പ്രത്യേകം പറഞ്ഞിട്ടുണ്ട്, और प्रभु ने खास रीति से बात कहा है, നിങ്ങൾ അന്യജാതികളോടുകൂടെ ഇടകലരരുത്. तू अन्य जातियों के साथ तुम लोग मिलजुल नहीं जाना. അവിടെ ഏതൊക്കെയായിരുന്നു അവര്? മോവാബ്യര്, അമ്മോന്യര്, ഏദോമ്യര്, സീദോന്യര്, ഹിത്യര്, वहां पर 11 എല്ലാം അവൻ ഭാര്യമാരെ എടുത്തു. 1 का आखिरी भाग में पढ़ते समय में उसने मोवाब का, अमोरिया, एदोम का, सिदोन का और हित्ती का, इस तरह का 5 जगह के लोगों को, स्त्रियों को उसने अपना पत्नी बनाया. ഇവർക്കെല്ലാം ഓരോരോ ദേവന്മാരുണ്ട്. और ये सब लोगों का अपना अपना देव है. യവന്റെ വാർത്തയ്ക്ക് സമയമായപ്പം യവൻ ഈ ദേവന്മാരോടും ഈ സ്ത്രീകളോടുകൂടെ എങ്ങോട്ട് പറ്റിയിരുന്നു? ആ ദേവന്മാരിലേക്ക് പറ്റിയിരുന്നു. आगे जाकर क्या हो गया, ये सोलोमन का अवस्था क्या होगा, ये उस पत्नी के, ये पत्नियों के साथ, अन्य पत्नियों के साथ और उस अन्य देवों के साथ वो लिपट गया जहां पर प्रभु के साथ लिपटना चाहिए था. അപ്പം ഏത് സമയം വേണേലും നമ്മളെ ലോകത്തോട് നമ്മുടെ ഹൃദയം പറ്റി നിന്നാൽ, അതെ, നമ്മള് ദൈവത്തിന്റെ ആ വാഗ്ദാനത്തിൽ നമ്മൾ പുറത്താണ്. तो जरा सोचना, जब भी हम लोग संसार के मोह और अभिलाषा के पीछे या संसार को लिपटे रहेंगे तो प्रभु ने हमके साथ जो प्रतिज्ञा दिया है उससे हम लोग बाहर रहेगा, उसके साथ हमारा कोई रिश्ता नहीं रहेगा. നമ്മള് സങ്കീർത്തനം 73:27 വായിച്ചേ. 73 भजन संगीता का 27. 26. परंतु परमेश्वर के समीप रहना यही मेरे लिए भला है. हाँ. मैं प्रभु यहोवा को अपने शरण स्थान माना है, जिससे मैं तेरे सब कामों का वर्णन करूं. 27. 73:27. 73 का 27. जो तुझसे दूर रहते हैं वे नष्ट होंगे. हाँ, yes. जो कोई तेरे विरुद्ध व्यभिचार करता है उसका तू विनाश करता है. ओके. നിന്നോട് അകന്നിരിക്കുന്നവർ എന്ത് ചെയ്യും?
जो तुझसे दूर होगा उसका नशिച്ചു പോകും. जो तुझसे दूर होगा उनका अवस्था क्या होगा? वो लोग नाश हो जाएंगे. 119 സങ്കീർത്തനത്തിന്റെ 31 വാക്യത്തിൽ 119 का 31 में मैं तेरे चितौनियों में लवलीन हूँ, हे यहोवा मेरी आशा न तोड़। मैं तेरे चितों में लवलीन हूँ, मतलब मैं तेरे इंग्लिश में लिखा मैं तेरे गवाहियों के साथ मैं लिपटा हुआ हूँ. അവന്റെ സാക്ഷ്യങ്ങളോട് ആ. അവന്റെ വചനത്തോട് പറ്റിയിരിക്കുക. हाँ, यानी कि क्या मैं तेरे वचन और तेरे बातों के साथ मैं लिपटा हुआ, उसी के साथ मैं एक हूँ. അതിന്റെ 11 വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നു, ഞാൻ നിന്നോട് പാപം ചെയ്യാതിരിക്കേണ്ടതിന് നിന്റെ വചനം എവിടെ ഇരിക്കുന്നു? എന്റെ ഹൃദയത്തിൽ ഞാൻ സംഗ്രഹിച്ചിരിക്കുക. 11 पढ़ना, 119 का 11. मैंने तेरे वचन को अपने हृदय में रख छोड़ा है। हाँ, मैंने तेरा वचन को मैंने हृदय में रख छोड़ा है ताकि मैं पाप ना कर सकूं. അപ്പൊ നമ്മള് ദൈവത്തോട് പറ്റിയിരുന്നാൽ ലോകം നമ്മളെ പിടിക്കുന്നു. तो जरा समझ जाना, एक तत्व है, जब भी हम प्रभु के साथ लिपटे रहेंगे, प्रभु को पकड़े रहेंगे, प्रभु के साथ रहेंगे, तब संसार हमें छू नहीं सकता. കാരണം നമ്മള് അതായത് എബ്രായലേഖനം 3 അധ്യായത്തിൽ इब्रानियों को पुस्तक 3 3 अध्याय വായിച്ചേ. 3 का 1 നമ്മുടെ വിളി എവിടേക്കാണ്? हमारा बुलावट को हम देखते हैं. हे पवित्र भाइयों, हाँ. तुम जो स्वर्गीय बुलाहट में भागी हो, हाँ, बस बस. വിശുദ്ധ സഹോദരന്മാരെ, സ്വർഗീയ വിളിക്ക് ഓഹരിക്കാരായുള്ളവരെ हाँ, ये स्वर्गीय भाइयों നമ്മളെ എങ്ങോട്ടാ വിളിച്ചിരിക്കുന്നത്? और ये पवित्र भाइयों और स्वर्गीय बुलावट के लिए भागीदार हो, जिसको बुलाया गया है. എന്നാൽ ഇങ്ങനെ വിളിക്കപ്പെട്ട പഴയ നിയമത്തിൽ നാം കാണുന്നു പലരും നശിച്ചു പോകാൻ കാരണം എന്താ? हम देखो पुराने नियम में प्रभु ने जब उनको बुलाया था, फिर भी बहुत लोगों का नाश होने का कारण बना. ऐसा क्यों? നമ്മള് സംഖ്യാപുസ്തകം 10 അധ്യായത്തിൽ हम लोग गणना उसका 10वां अध्याय, नंबर्स चैप्टर 10. ലേവ്യ പുസ്തകം. सॉरी, लेवी का पुस्तक उसका 10 में है. ലേവ്യ 10:1. 10 का 1, लेवी 10 का 1. तब नादाब और अबीहू नामक हारून के 2 पुत्रों ने अपना अपना धूपदान दिया और उनमें आग भरी और उसमें धूप डालकर उस ऊपरी आग को जिसकी आज्ञा यहोवा ने नहीं दी थी यहोवा के सम्मुख अर्पित किया। वो भी हाँ. എന്താണ് ഈ അഹരോന്റെ പുത്രന്മാർ അവിടെ മരിച്ചു വീഴാൻ കാരണം എന്താ? वहाँ पर क्यों है अहरोन के पुत्र लोग वहाँ पर मर जाने का कारण बना? अन्य अग्नि लेकर आए. ആ. എന്താണ് ഈ അജ്ഞാനി? ये अन्य अग्नि क्या है? അവന്റെ സ്വന്തം ജ്ഞാനം, यानी कि क्या? അവന്റെ സ്വന്തം ജ്ഞാനത്തിൽ അവൻ ദൈവത്തോട് അടുത്തു. अपना खुद का बुद्धि और समझ, जो हम समझ से, अपना समझ से वो लोग परमेश्वर की उपस्थिति में आने का कोशिश किया. അപ്പം 9 അധ്യായത്തിന്റെ 9 അധ്യായത്തിന്റെ 27 വാക്യം വായിച്ചു. उसी का 9 का 24 में हम पढ़ते हैं. और यहोवा के सामने से आग निकली और चर्बी सहित होम बलि को वेदी पर भस्म कर दिया। इसे देखकर जनता ने जय जयकार का नारा लगाया और अपने अपने मुंह के बल गिरकर दंडवत किया। ആ, ഈ ഹോമയാഗവും മേധസ്സും ദഹിപ്പിച്ച് എവിടുന്ന് തീ ഇറങ്ങിയ? अब ये यहाँ पर ये जो होम बलि जला और वो चर्बी जली, उसका आग कहाँ से आया? യഹോവയുടെ സന്നിധിയിൽ നിന്ന് തീ ഇറങ്ങിയ. वो यहोवा की उपस्थिति से आया हुआ आग था. ആ, അപ്പൊ യഹോവയുടെ സന്നിധിയിൽ നിന്ന് തീ ഇറങ്ങി ഹോമയാഗം ദഹിപ്പിച്ചു. तो यहोवा की उपस्थिति से आग उतरा और वह वेदी पे रखा हुआ होम बलि को जलाया. ആ, അതിന്റെ 10:2 ഈ അഹരോന്റെ പുത്രന്മാരെ ദഹിപ്പിക്കാൻ തീ എവിടുന്ന് ഇറങ്ങി വന്നേ? उसके बाद 10 का 2 में पढ़ते समय में एक आग उतर कर आया और अहरोन के दोनों पुत्रों को जलाया. वो आग कहाँ से आया? 2 വാക്യം 10:2. 10 का 2 में 2 पढ़ना. तब यहोवा के सम्मुख से आग हाँ, यहोवा के सम्मुख से आग സന്നിധിയിൽ है. നിന്ന് തന്നെ തീ വന്നു ഇവിടെ. इधर भी अब उसके बच्चों के ऊपर भी न्याय करने के लिए यहोवा के समूह से आ गया. അപ്പം ദൈവത്തിന്റെ സന്നിധിയിൽ നിന്ന് ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് നമ്മളിൽ വന്നതുപോലെ തന്നെ ദൈവത്തിന്റെ ജ്ഞാനത്തെ ഉപയോഗിക്കാതെ സ്വന്തം ജ്ഞാനം ഉപയോഗിക്കുന്നവരെ ഇതേ ആത്മാവ് അവരെ തീയിലേക്ക് എടുത്തു. तो जरा एक बात समझना, परमेश्वर ने अपना आत्मा को हमारे बीच में भेजा है. उनका ज्ञान, उनका समझ, उनका सत्य, ये सब बातें हमें समझाए, उसमें चलाए. जो इस आत्मा के अनुसार नहीं चलेगा, उसका विरुद्ध कार्य करेगा, परमेश्वर क्या करेगा? एक दिन एक ऐसा एक आग तैयार करके रखा है जो परमेश्वर के खिलाफ रहने वाले लोगों को उसी आग में डालेगा. നമ്മള്
2 ദിനവൃത്താന്തം 7-ാം അധ്യായത്തിൽ दूसरा इतिहास 7वां अध्याय, ശലോമോൻ ദേവാലയം എല്ലാം പണിതിട്ട് सोलोमन ने वहां पर मंदिर बांधने के बाद ഒരു പ്രാർത്ഥന കഴിച്ചു. वो एक प्रार्थना किया. सेकंड क्रॉनिकल्स चैप्टर 7, दूसरा इतिहास 7वां പ്രാർത്ഥന अध्याय. കഴിച്ചപ്പം ഈ പ്രാർത്ഥന ദൈവം കേട്ടു. प्रार्थना किया और वहां पर प्रार्थना सुना करके हम पढ़ते हैं. എന്നിട്ട് അവനോട് ചോദിച്ചു, എന്താണ് നിന്റെ ആവശ്യം എന്താ? और फिर प्रभु पूछता है कि तुझे क्या जरूरत है. എന്താ അവൻ ആവശ്യം പറഞ്ഞു? क्या उसने अपना जरूरत बताया. സൈന്യബലമാണോ? सेनाओं का ताकत चाहिए था क्या. ധനമാണോ? धन चाहिए था क्या. ഈ ജനത്തെ, ഇത് ആരുടെ ജനം? प्रभु എന്റെ ഈ ജനത്തെ ഭരിച്ച് നടത്തത്തക്കവണ്ണം എനിക്ക് ജ്ഞാനമില്ല. हे प्रभु, तेरा लोग, ये लोग जो इधर बैठा है वो तेरे लोग है. ये लोगों को चलाने के लिए मुझे ज्ञान नहीं है मेरे पास. അവരെ നടത്തുന്നതിന് വേണ്ടി നിന്നിൽ നിന്ന് എനിക്ക് ജ്ഞാനമുണ്ട്. इसलिए ये लोगों को चलाने के लिए मुझे तेरे ओर से ज्ञान चाहिए. ദൈവം കൊടുത്തോ? परमेश्वर ने दिया क्या. കൊടുത്തു. दिया. അപ്പൊ നമ്മൾ ചോദിച്ചാൽ തരത്തില്ല. तो हम पूछेंगे तो देंगे नहीं क्या. मैं ഇതാണ് എഫെസ്യ ലേഖനം 1-ാം അധ്യായത്തിൽ एफेसों का पुस्तक पहला अध्याय में जब हम पढ़ते हैं, അതിന്റെ 17-ാം വാക്യം, उसका 17 മുതൽ താഴോട്ട് വായിക്കുന്നു. 17 से नीचे पढ़ते समय में कि हमारे प्रभु यीशु मसीह का परमेश्वर जो महिमा का पिता है तुम्हें अपनी पहचान में ज्ञान और प्रकाश की आत्मा दे हाँ। और तुम्हारे मन के अंग के ज्योतिर्मय हो कि तुम जान लो कि उसकी बुलाहट की आशा क्या है और पवित्र लोगों में उसकी मिरास की महिमा का धन कैसा है और उसकी सामर्थ हम में जो विश्वास करते हैं कितनी महान है, उसकी शक्ति के प्रभाव के उस कार्य के अनुसार जो उसने मसीह में किया कि उसको मरे हुओं में से जिलाकर स्वर्गीय स्थानों में अपने दाहिने और सब प्रकार की प्रधानता और बस, बस, अधिकार. ഇവിടെ നിങ്ങളുടെ ഹൃദയദൃഷ്ടി പ്രകാശിപ്പിക്കുന്ന എന്തിനാണ് പ്രകാശിപ്പിക്കുന്നത്? तुम्हारे मनों के आंखों को प्रकाशन करे, वो किस बात के लिए है. നിങ്ങളുടെ ഹൃദയദൃഷ്ടി പ്രകാശിപ്പിക്കുന്നത് നിങ്ങളെ ഏതിലേക്കാണ് വിളിച്ചിരിക്കുന്നതെന്ന് നിങ്ങളെ അറിയിക്കാൻ. हाँ, तो उसका 18 में हम पढ़ते हैं, तुम्हारे मनों के आंखों को प्रकाशन में करे. क्यों करे. ताकि तुम जिस आशा के लिए बुलाया गया है वो बात तुम जान सके. അവന്റെ വിളിയാലുള്ള ആശ, Yes. ആശ ഇന്നതെന്നും उसका आशा क्या है. हाँ. വിശുദ്ധന്മാരിൽ അവന്റെ മഹിമാധനം, और पवित्र लोगों के बीच में महिमा का धन, ആകാശത്തിന്റെ മഹിമാധനം എന്നതെന്നും അവന്റെ ബലത്തിൽ വല്ലഭത്വത്തിന്റെ മഹിമാധനം എന്നതെന്നും. और उसका सामर्थ वाक्य 19 में हम पढ़ते हैं. അപ്പം ദൈവത്തിന്റെ മുമ്പിൽ എന്റെ അവകാശം എന്താണ് കർത്താവേ? എനിക്ക് നിന്നെ സ്നേഹിക്കുന്നവർക്ക് ഒരുക്കിയിട്ടുള്ള ഒരു കണ്ണ് കണ്ടിട്ടില്ല, ചെവി കേട്ടിട്ടില്ല, ഒരു മനുഷ്യന്റെ ഹൃദയത്തിൽ തോന്നിയിട്ടില്ല. എന്നാൽ ഞങ്ങൾക്കോ मैं ദൈവത്തിന്റെ ആത്മാവിനാൽ വെളിപ്പെടുത്തി എന്ന് പറഞ്ഞാൽ ദൈവം തരാനിരിക്കുന്ന കാര്യങ്ങൾ വെളിപ്പെടുത്തിയെന്നാണോ പറഞ്ഞിരിക്കുന്നത്? तो वहां पर क्या है. അതിന്റെ വെളിച്ചം മാത്രം, ആ പരിജ്ഞാനം മാത്രമേ വെളിപ്പെടുത്തിയിട്ടുള്ളൂ. मैं तो वहां पर क्या, इसलिए परमेश्वर का जो महिमा में उसके उपस्थिति में जो बातें क्या है वो बातें जरा समझाने के लिए, दिखलाने के लिए वो हमारे मनों की आंखें खोले. यही बात हम 1 कोरिन्थियों 2:9 में भी पढ़ते समय में प्रभु ने अपने प्रेम करने वाले लोगों के लिए जो बातें तैयार करके रखा है, जो आंखें ना देखी हो, कान ना सुना हो, जिसका मन में अभी तक विचार ना आया हो, अभी तक किसी को प्रकट नहीं हुआ, परंतु हमको वो क्या मिलेगा, वो वस्तुओं का बात नहीं, बल्कि वो ज्ञान, वो क्या है, वो समझ हमको आत्मा प्रकट कर रहा है. കാരണം ആ ആശ എന്താണെന്ന് നമ്മൾ കൊലോസ്യ ലേഖനം 1:3 വായിക്കുമ്പോൾ तो वो बुलावट का आशा क्या है करके समझने के लिए कोलोस्य 1:3 में हम पढ़ते हैं. हम तुम्हारे लिए नित्य प्रार्थना करके अपने प्रभु यीशु मसीह के पिता अर्थात परमेश्वर का 1:3 ആ അതന്നെ, അത് മലയാളത്തിൽ വായിച്ചാൽ മതി. സുവിശേഷത്തിന്റെ സത്യവചനത്തിൽ നിങ്ങൾക്ക് മുമ്പ് കേട്ടതായി. हाँ, यस यस, 5 करेक्ट. उस आशा की हुई वस्तु के कारण हाँ, उस आशा की वस्तु के कारण जो तुम्हारे लिए स्वर्ग में रखी हुई है, हाँ. इसका वर्णन तुम उस सुसमाचार के सत्य वचन में सुन चुके हो. बस बस, प्रेज द लॉर्ड. ആ, സ്വർഗത്തിൽ ഞങ്ങൾക്ക് വേണ്ടി സംഗ്രഹിച്ചിരിക്കുന്ന ഈ പ്രത്യാശ हाँ, और स्वर्ग में ये सब बातों को सुरक्षित करके रखा हुआ बात है ये आशा में. ടൈറ്റസ് 1:2 വായിച്ചേ. तीतुस 1:2 पढ़े. उस आनंद जीवन की आशा पर जिसकी प्रतिज्ञा परमेश्वर ने जो झूठ नहीं बोल सकता सनातन से की है. നിത്യജീവന്റെ പ്രത്യാശ. उस अनंत काल का आशा. 1 പത്രോസ് 1:3 पहला पत्रोस 1:3. हमारे प्रभु यीशु
हाँ। अपनी बड़ी दया से हमें जीवित आशा के लिए हाँ। नया जन्म दिया। जीवित आशा के लिए, ജീവനുള്ള പ്രത്യാശ അല്ലേ? जीवित आशा के लिए, ജീവനുള്ള പ്രത്യാശ. मैं जीवित आशा. നമ്മള് 1 തെസ്സലോനി 5:8 और पहला तस्सलोनी 5:8 में, पर हम जब देखते हैं विश्वास और प्रेम की चिलम पहनकर और उद्धार की आशा का टोप पहनकर सावधान रहे। मैं സ്നേഹവും എന്ന കവചവും ശിരസ്ത്രമായി രക്ഷയുടെ പ്രത്യാശയും. ഇതേത് പ്രത്യാശയാ? ये किस प्रकार का आशा है? നമ്മുടെ ശരീരം തേജസ്കരിക്കപ്പെട്ട് കർത്താവിന്റെ പ്രത്യക്ഷതയിൽ എടുക്കപ്പെടുമെന്നുള്ള പ്രത്യാശ. हाँ, तो ये यहाँ पर जो उद्धार बोला गया है, कौन सा उद्धार है वो समझ रहा है. मतलब जिस दिन प्रभु यीशु मसीह आएगा और हमारे देह को वो महिमादायी करके रूपांतर करके परमेश्वर के समान बनाएगा, हमारा शरीर का उद्धार होगा, उस आशा में है. वो है ये आशा. കർത്താവ് പുനരുത്ഥാനത്തിൽ ശിഷ്യന്മാർക്ക് പ്രത്യക്ഷപ്പെട്ടില്ല. हम देखते हैं प्रभु पुनरुत्थान के बाद चेलों के उपस्थित, वो चेलों के पास आया, प्रकट हुआ. ഇതുപോലെ കർത്താവിന്റെ പ്രത്യക്ഷതയിൽ അവനെ പോലെ നമ്മളുമായിത്തീരുന്ന मैं उसी तरह നമ്മുടെ जब ശരീരം ആ തേജസ്സുള്ള പ്രത്യാശ. मैं उसी तरह जब प्रभु प्रकट होगा, जो उनके है वो उनके समान रूपांतर होंगे, वो प्रकट होगा. मतलब उनका वो आशा का रूप में जो आशा हमें दिया है उसमें हम लोग प्रकट हो जाएंगे. നമ്മളൊരു പുസ്തകന്മാർ പറഞ്ഞിരിക്കുന്ന ഇതാ, നിങ്ങളുടെ വിളിയും തെരഞ്ഞെടുപ്പും ഉറപ്പാക്കും इसके ഈ लिए കാര്യത്തിൽ. इसके लिए प्रेरित लोग हमेशा याद दिलाता था, इस विषय में तुम्हारा चुनौती और तुम्हारे बिलावट को हम लोग मजबूत करना. നമ്മളെ ഏതിൽ നിന്ന് ഏതിലേക്കാണ് വിളിച്ചിരിക്കുന്നത്? हम लोग ഇരുളിൽ നിന്ന് വെളിച്ചത്തിലേക്കാണ് വിളിച്ചിരിക്കുന്നത്. हमें किस बात से कहां से लेकर कहां पर हमें लेकर आकर रखा है, ये बात हमें समझना है. हम अंधकार में थे, अंधकार से हमें ज्योति के राज्य में लेकर आया. നമുക്ക് ഒരു വാക്യം കൂടെ, और एक वाक्य, അതായത് 2 ദിനവൃത്താന്തം दूसरा इतिहास അതിന്റെ 7ന്റെ 7 का 16 വാക്യം, 14 വാക്യം. 7 का 14. तब यदि तेरी प्रजा के लोग जो मेरे कहलाते हैं दीन होकर प्रार्थना करे और मेरे दर्शन के खोजी होकर अपनी पूरी चाल से फिरे, तो मैं स्वर्ग में से सुनकर उनका पाप क्षमा करूंगा और उनके देश को जो का त्यों कर दूंगा. ഇവിടെ കർത്താവിന്റെ ഒറ്റ ആഗ്രഹമേ ഉള്ളൂ, അവന്റെ നാമം വിളിച്ചിരിക്കുന്ന എന്റെ ജനം തങ്ങളെ തന്നെ താഴ്ത്തണം. അതെ, അവർ ദൈവത്തോടല്ലാതെ വേറെ ആരോടും പ്രാർത്ഥിക്കും. तो यहाँ पर प्रभु का एक ही आग्रह है. ये क्या है कि प्रभु का लोग, जो प्रभु का प्रजा है, वो क्या करना चाहिए? वो लोग अपने आप को नम्र कर और पूरे मन से नम्र होकर प्रार्थना करके सिर्फ प्रभु का ही नाम लेना चाहिए और कोई भी किसी और का नाम ना ले. അവന്റെ മുഖം അന്വേഷിക്കണം. सिर्फ परमेश्वर का चेहरे को वो लोग खोजे. നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ എന്തെങ്കിലും ദുർവിചാരങ്ങളുണ്ടെങ്കിൽ അതെല്ലാം വിട്ടുകളയണം. हमारे हृदय കർത്താവിന്റെ में അടുക്കിലേക്ക് ചെല്ലണം. हमारे हृदय में कोई भी दुष्ट बातें, वो सब बातों को निकाल फेंक कर पूरा मन से, शुद्ध मन से प्रभु की उपस्थिति में आए. അങ്ങനെ നിങ്ങളുടെ ഹൃദയത്തിൽ എന്തെങ്കിലും ഉണ്ടെങ്കിൽ അതുമായിട്ട് മധ്യസ്ഥനായ മഹാപുരോഹിതനായ കർത്താവിന്റെ അടുക്കിലേക്ക്, എബ്രായ ലേഖനത്തിൽ നാം വായിക്കുന്നു, ആ കൃപാസനത്തോട് അടുത്തിയല്ല പറഞ്ഞിരിക്കുന്നത്. यदि अगर हमारे मन में कुछ भी दुष्ट बुराई बात हो, तो वही अवस्था में तुरंत हमारे लिए मध्यस्थी करने वाला प्रभु यीशु मसीह के पास जाओ, उस कृपासन में जाओ करके इब्रानियों का पुस्तक में हम पढ़ते हैं, जो सही समय में हमें मदद करता है. 16 വാക്യം വായിച്ചേ. और उसी का 16, दूसरा इतिहास 7 का 16. क्योंकि अब मैंने इस भवन को अपनाया और पवित्र किया है कि मेरा नाम सदा के लिए इसमें बना रहे. मेरी आंखें और मेरा मन दोनों नित्य यही लगी रहेगी. എന്റെ നാമം ഈ ആലയത്തിൽ എന്നേക്കും ഇരിക്കേണ്ടതിന് ഞാൻ ഇപ്പോൾ അതിനെ തെരഞ്ഞെടുത്ത് വിശുദ്ധീകരിച്ചിരിക്കുന്നു. ഏതാ ഈ ആലയം? നമ്മൾ ആദ്യം കേട്ടതാ, मेरा നിങ്ങൾ नाम, ദൈവത്തിന്റെ മന്ദിരം. मेरा नाम इस भवन में यहाँ पर सदा स्थिर रहने के लिए मैंने इस भवन को मैंने चुनकर पवित्र किया है. वो किस भवन का बात कर रहा है? जो हमने शुरुआत में पढ़ा था, हम जो प्रभु का चुना हुआ भवन, प्रभु का चुना हुआ मंदिर है. എന്നാൽ അങ്ങനെ എങ്കിൽ ऐसा है എന്റെ तो ദൃഷ്ടി, എന്റെ കണ്ണ് എപ്പോഴും നിങ്ങളിലായിരിക്കും. अगर ऐसा रहा तो मेरा नजर और मेरा हृदय हमेशा तुम्हारे ऊपर बना रहेगा. എന്റെ ദൃഷ്ടിയും എന്റെ ഹൃദയവും എല്ലാം എപ്പോഴും അവിടെ ഇരിക്കും. मेरा आंखें, मेरा नजर और मेरा हृदय सदा तुम पर बना रहेगा, इस बात पर बना रहेगा. സഹോദരന്മാരെ, നമുക്ക് ഇത്ര നല്ലൊരു കർത്താവിനെ നമുക്ക് ദൈവം തന്നിരിക്കുകയാണ്. आमीन. प्रभु प्रियो, हमें पिता परमेश्वर ने हमें इतना महान और इतना अच्छा प्रभु को हमको दिया है ना. വില കൊടുത്ത് വാങ്ങി
हमें मूल दाम देकर खरीदा ദൈവത്തിന്റെ പുത്രനെ നമ്മുടെ ഉള്ളിൽ തന്നു. और उसके बाद परमेश्वर का पुत्र यीशु मसीह को हमारे अंदर दिया. ഇന്ന് നമ്മളെ നമ്മള് സ്വർണ്ണം ഇവിടെ സൂക്ഷിക്കുന്ന ലോക്കർ വെക്കുന്ന പോലെ ദൈവം നമ്മളെ സൂക്ഷിക്കുക. और फिर क्या, जैसा हम लोग सोना चांदी या जो भी मूल्यवान चीजें लॉकर में संभाल के रखता है, उसी तरह हम लोग है परमेश्वर की मूल्यवान वस्तु. परमेश्वर हमें अपने हाथों तले संभाल के रखा है. നിങ്ങളെ എന്റെ ഉള്ളം കയ്യിൽ ഞാൻ വരച്ചിരിക്കുന്നു. तुमको मेरे अंदरूनी हाथों में मैं तुम्हें संभाल के रखा है. നമുക്ക് ഈ വെളിച്ചമുണ്ടോ? നമുക്ക് ഈ ജ്ഞാനമുണ്ടോ? ये बात का ज्ञान और प्रकाश हमको है क्या? ഞാൻ ദൈവത്താൽ തെരഞ്ഞെടുക്കപ്പെട്ടവനാവുന്നു. मैं प्रभु की ओर से चुना हुआ हूँ. ഞാൻ ദൈവത്തിന്റെ മകനാണ്. मैं परमेश्वर का बेटा हूँ. കാരണം ഈ ലോകത്തിന്റെ മക്കളല്ല, मैं अभी संसार का पुत्र नहीं, സ്വർഗത്തിന്റെ അംബാസഡറായി എന്നെ ഇവിടെ ഇപ്പോൾ ആക്കിയിരിക്കുക. और मैं अभी जो यहाँ पर जी रहा हूँ, मैं एक राजदूत हूँ, स्वर्ग का राजदूत हूँ. स्वर्ग को प्रतिबिंबित करने के लिए यहाँ पर मैं कुछ समय के लिए मैं जी रहा हूँ. അമേരിക്കൻ അംബാസഡറിനെ ഇന്ത്യയിൽ ജോലിക്കാക്കിയാൽ ഇന്ത്യക്കാരനല്ല അവന് ശമ്പളം കൊടുക്കുന്നത്. अमेरिका का राजदूत अगर एम्बेसडर अगर इधर इंडिया में रहने के लिए आएगा तो भारत देश उसको तनख्वाह नहीं देता है. ആരാ കൊടുക്കുന്നത്? कौन देता है? അമേരിക്കൻ ഗവൺമെന്റാ. क्योंकि अमेरिका से अगर आया है तो अमेरिका का सरकार ही उसको तनख्वाह देगा. അവൻ ഇവിടുത്തെ ഗുണ്ടകൾ പോയി പിച്ച ചോദിക്കുന്നത് പോലെ ഇവിടെ ഒന്നും ഒരു കടകളിലും ആരുടെ മുമ്പിൽ കൈ നീട്ടത്തില്ല. वो कोई भी दुकान में जाकर या किधर भी दादागिरी, गुंडागर्दी या भीख मांगना, ये सब कुछ वो अधिकारी इधर नहीं कर सकता. നമ്മുടെ കർത്താവിന് അവന്റെ വിളിക്ക് യോഗ്യമാവണ്ണം നമ്മൾ നടക്കണമെന്ന കർത്താവ് നമ്മളെ കുറിച്ച് ആഗ്രഹിക്കുന്നു. കാരണം നമ്മൾ എവിടുത്തെ അറിയാം, സ്വർഗത്ത് ഫിലിപ്പിയ ലേഖനത്തിൽ പറയുന്നു നമ്മുടെ പൗരത്വ സ്വർഗത്തിലാണ്. इसके लिए हमें जिस बुलावट से बुलाया गया है, हम लोग स्वर्ग के, हम लोग राजदूत है, इसलिए उस बुलावट के अनुसार हमारा चाल चलन चलना है. फिलिप्पी का पुस्तक 3 अध्याय में हम देखते हैं हमारा नागरिकता तो स्वर्ग का है, हमारा स्वदेश स्वर्ग का है. നമ്മളിവിടെ സ്വർഗീയ ഗവൺമെന്റിന് അതെ ജോലി ചെയ്തതിന്റെ കണക്ക് നോക്കാൻ നമുക്കൊരു സിംഹാസനം കർത്താവ് കിട്ടും. और एक दिन हमें स्वर्ग के लिए हमने जो काम किया उसका तनख्वाह कितना है, उसका प्रतिफल कितना है, वो सब क्या है, उसका हिसाब लेने के लिए एक दिन प्रभु बीमा का सिंहासन रखेगा. കർത്താവിനാണ് നമ്മൾ ജോലി ചെയ്തതെങ്കിൽ, സ്വർഗീയ ഗവൺമെന്റിനാണ് ജോലി ചെയ്തത്. यदि मैंने अगर प्रभु के लिए काम किया है, स्वर्ग राज्य का सरकार के लिए अगर मैंने काम किया है, तो उसका योग्य रीति का प्रतिफल मुझे मिलेगा. നമ്മള് എത്ര വിലപ്പെട്ടവരാണ്. हम लोग कितना मूल्यवान लोग हैं प्रिय. प्रभु हमें सहायता करे.